पुंडलिका वरदा विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। जोग महाराज की जय। स्वागतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा आगतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा आगतम सुस्वागतम शरणागतम कृष्णा आगतम सुस्वागतम शरणागतम कृष्णा आगतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा आगतम कृष्णा सुस्वागतम कृष्णा। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। श्री गुरुभ्यो नमः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयत्। मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपातमं वन्दे परमानन्दमाधवं। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। नामसामि वैकुण्ठे योगिनां हृदयिरं मद्भक्ता यत्र गायन्ति तत्र तिष्ठामि नारद। गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। यं ब्रह्मा वरुणेन्द्रमृतस्तुन्वन्ति दिव्यस्तवैर् वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः। ध्यानावसितगतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तो निदुःसुरासुरगणां देवाय तस्मै नमः। करजोडितो कथे काळी करजोडितो कथे काळी आपण आसावे जवळी हे आपण आसावे जवळी करजोडितो कथे काळी करजोडितो कथे काळी। श्रवणं कीर्तनं विष्णुस्मरणं पादसेवनं अर्चनं वंदनं दास्यं सख्यमात्मनिवेदनं। श्रीमद भागवतातील नवविधा भक्तीचा कार्यक्रम आजचा आपला आणि 8वा कार्यक्रम आहे, म्हणजे 8वी भक्ती आहे। 7 भक्तीचा आपण विचार केलेला आहे। आज आपल्याला 8व्या भक्तीचा विचार करायचा आहे। ती 8वी भक्ती म्हणजे भगवान परमात्माची आपल्याला आज सख्य भक्ती करायची आहे। सख्य भक्ती म्हणजे भगवान परमात्माचा सखा व्हायचा आहे, किंवा भगवान परमात्मा ज्याला सखा समजतो त्याचं चिंतन आज आपल्याला या भक्तीमध्ये करायचं आहे। तर जगामध्ये बरेचसे लोक आहेत, पण ते सखा होण्याच्या योग्य नाही। सखा म्हणजे मित्र। मित्र त्यालाच म्हणतात की मित्रावरती संकट पडल्यानंतर त्या संकटातून त्याला वाचवणं, त्याची आणि दखलदारी घेणं, याला मित्र असं म्हणतात। कारण बरेचसे लोक असे आहेत की दखल घेत नाहीत, म्हणून यामध्ये 4 प्रकारचे लोक सांगितलेले आहेत। तसे महाराजांनी 3 सांगितलेले आहेत। प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जन, पण 4थ्या प्रकारामध्ये संत महात्मे बसतात। म्हणून पहिला जो वर्ग आहे तो केवळ स्वार्थी वर्ग आहे। दुसरा जो वर्ग आहे ना स्वार्थ ना परार्थ। तिसरा जो वर्ग आहे स्वार्थ व परार्थ। आणि 4था जो केवळ संत महात्म्याचा जो वर्ग आहे केवळ परार्थी आहे। आता जो स्वार्थी वर्ग आहे आपल्या जीवनामध्ये स्वार्थाशिवाय त्याला दुसरं काही जगात दिसतच नाही।
आपल्या स्वार्थामध्ये दुसऱ्याला किती दुःख होतं त्याला कळत नाही, म्हणून तो दुःख देत असतो. म्हणून महाराज असं म्हणतात, तैसा मने वाचा कायम बलतया दुःख दे तुझाय, स्वार्थ साधिता न पाये. म्हणजे स्वार्थ साधिता न पाहे पराचे हित. आपला स्वार्थ साधत असताना तो दुसऱ्याला किती त्रास होतो हे जाणत नाही, कारण फार मोठा तो स्वार्थी असतो. आपले वांगे भाजण्याकरता एखाद्याचं घर जळालं तरी चालेल, पण आपले वांगे भाजले पाहिजे. पुढाऱ्याची सभा जमली होती आणि थंडीचे दिवस होते. एका माणसाने बिडी काढली, तोंडात धरली, काडी ओढली, पण थंडीच्या योगाने त्याचे हातपाय थरथर कापायला लागले. ती बिडी काडी म्हणजे ती जी काडी आहे, बिडीला न लागता त्याच्या दाढीला लागली पहा. आणि दाढीला लागल्याबरोबर दुसऱ्या माणसाकडे काडी नव्हती, बिडी होती, त्याला पेटायला काहीच नव्हतं. म्हणून याची जी दाढी जळत होती त्यांनी सांगितलंय, माझी एवढी बिडी पेटून घेते तुझ्या दाढीला. अरे तो मला माझी दाढी जळल ना, तुझी दाढी जळू दे पण माझी बिडी पेटून घेऊन दे. याला काय म्हणतात? स्वार्थी म्हणतात. सज्जनो, जाय तिकडे पिढी लोका, जोडी भांडवल थुंका, थोर झाला सुख थोर झाला चुका, वरका नाही घातली. अरे जाय तिकडे पिढी लोका. काही माणसं असे आहेत पहा, दुसऱ्याला त्रास देत असतात. श्रीमद भागवतामध्ये फार गोड उदाहरण आलेले आहे. चंद्रवंशामध्ये चंद्रवंशामध्ये असं उदाहरण आहे, अथदा श्वेताम राजन वंश सोमस्य पावनः, म्हणजे यस्मिन नायलदो भूपात कीर्तेंते पुण्य कीर्त्या. चंद्रवंशाचं वर्णन करत असताना पहिला चंद्र म्हणजे पहिला परमात्मा आहे. परमात्माला आणि ब्रह्मदेव झालेला आहे, ब्रह्मदेवाला अत्री झालेला आहे, अत्रीला चंद्र झालेला आहे, चंद्राला बुध आणि बुधाला पुर्रवा नावाचा मुलगा झालेला आहे. पहा, हा जो पुर्रवा राहत असताना प्रकार असा निर्माण झाला, स्वर्गामध्ये उर्वशी असणारी ही नृत्यामध्ये चुकल्या गेली पहा, आणि ती मृत्यू लोकात आली. तिनं नारदाला विचारलं, मला कोणाकडे तरी राहायचं. नारदांनी त्या पुर्रव्याचं नाव सांगितलं. ती पुर्रव्याकडे आली, मला तुझ्याकडे राहायचं, तुम्हाला काय हरकत नाही, पण ती म्हणली माझे एक 3 गुण आहेत. म्हणले अटी आहेत 3. एक तर तुला मी नग्न कधीच पाहणार नाही. दुसरी गोष्ट, माझ्याकडे 2 येडके आहेत, ते कोणी नेता कामा नये. आणि ती म्हटली मला अमृत प्यायला लागलं, अमृत प्यायला मला लागेल म्हणे. तुम्हाला इथं अमृत नाही मिळणार, तुला अमृत तुल्य टी चहा मिळेल, पण अमृत कसं मिळेल? एका हॉटेलवर असा बोर्ड लागला होता पहा, अमुक चहा तमुक चहा, आणि बोर्ड असा होता खात चहा. खात चहा इथं मिळेल म्हटल्यानंतर 2 जण गेले हॉटेलमध्ये, खात चहा मागितला आणि ते चांगला चहा लागला. ते चहा वगैरे पिले. पिल्यानंतर बिल ज्या वेळेला द्यायला त्यांनी सांगितलं 1 रुपया फक्त बिल. पिणारा म्हणला, का हो इतका सुंदर चहा तुम्हाला 1 रुपयात कसा पुरवतो म्हटले. ते हॉटेल मला म्हणाले, आम्ही बनवतोच नाही. बनवत नाही म्हणजे कुठून आणतात? तो म्हणले, पहा आम्ही ज्या वेळेला हॉटेलमध्ये लोक आल्यानंतर चहा प्यायला देतो. गडबड काय होती, एकाची गाडी येते, मुलगी म्हणते बाबा बाबा गाडी आली चला लवकर. तो अर्धा कप चहा तिथे ठेवतो. कोण गाडी आलं म्हणतं, कोण पाहुणे आलं म्हणतं, कोण काय म्हणतं, ते अर्धा कप चहा तिथे ठेवतात. आणि असे 5-25 कप आम्ही अर्धे तयार म्हणजे झालेला चहा, तो उष्ण चहा एका पातेल्यात टाकतो, गरम करतो तो देतो, त्याला आम्ही खात चहा म्हणतो. थोडक्यात सांगायचं तर तात्पर्य की ती म्हटली मला आणि अमृत नाही तुला तूप प्यायला देईल. असं बराचसा काल झाल्यानंतर तो तिला 6 पुत्र झालेले पाहत्या, आणि कोणापासून? पुर्रव्यापासून. मग तो इंद्र आलेला, त्याने येडके नेलेत आणि ती उर्वशी निघून गेलेली आहे. पुर्रवा उर्वशीचे 6 सुत, त्यातील विजय नामक
त्याच्या वंशानं 9वा पुरुष कुशांबू झाला. कुशांबूला गादी नावाचा मुलगा आहे. गादीला एक सत्य नावाची मुलगी आहे. पहा, सत्य म्हणजे सत्यवती नावाची मुलगी आहे. तिला एका वृश्चिकाने मागणी केली, पण याला त्याला द्यायची नव्हती. तो म्हणला, बा माझ्याकडे 100 घोडे जर आणून दिले तुम्ही, तर तुम्हाला मी सत्यवती माझी मुलगी देऊन टाकीन. गादीचे ऐकून वचन सत्यवती अर्पिली दान, म्हणजे ती सत्यवती त्या वृश्चिकाला देऊन टाकली. आणि मग सत्यवती आणि वृश्चिकाचा विवाह झाल्यानंतर बराचसा काल गेल्यानंतर काय झालं पहा, सत्यवती ज्या वेळेला आपल्या वृश्चिकाकडे पतिकाकडे राहू लागली, त्यावेळेला तिच्याबरोबर तिची आई पण होती. मग आईनं सांगितलं, मला मुलगा नाही, तुला मुलगा झाला नाही. मग त्यांनी त्या वृश्चिकाला सांगितलं, आम्हाला मुलगा नाही. मग त्याने 2 भात शिजवले, 5 चरू शिजवले. एक आपल्या पत्नी करता मुलगा होण्याकरता आणि एक आपल्या सासू करता. 2 चरू शिजवल्यानंतर हा नदीवरती भांडे घासण्याकरता गेला. आईला आली शंका. आई म्हणाली त्या सत्यवतीला, का ग तुझा भात चांगला शिजवला असेल तुझ्या नवऱ्याने, मला कस तरी मुलगा होईल म्हणून कस तरी शिजवला असेल. ती म्हणली, शंका घेऊ नको, माझा भात शिजवलेला तू खा आणि तुझा मी खाईल. 2 आदार बदल केली. तो नदीहून आला, विचारला, याच्यातला भात? म्हणजे मी खाल्ला. आणि याच्यातला? माझ्या आईनं खाल्ला. अगं तुझ्या आईला चांगला मुलगा होणार आणि तुला म्हणजे तुला अशा प्रकारचा जो मुलगा होणार जमादाग्नी होणार, आणि तुझ्या आईला विश्वामित्र नावाचा मुलगा होणार. आणि मग जमदाग्नी नावाचा मुलगा या सत्यवतीला वृश्चिकाला झालेला आहे. आणि जमदग्नी याने तारुण्यात मध्ये आल्यानंतर रेणुकाशी लग्न केलं आणि रेणुका जमदाग्नी पासून 4 पुत्र झाले. त्यातला मोठा मुलगा परशुराम. पहा, असा बराचसा काल जात असताना ऋषी जंगलामध्ये राहत आहे, जमदाग्नी ऋषी. मग त्यावेळेला सहस्रार्जुन नावाचा राजा आहे, म्हणजे तो शिकार करण्याकरता ज्या वेळेला जंगलात आलाय. मग जंगलात आल्यानंतर ऋषीला भेटलेलं आहे. ऋषीने सांगितलंय, बा जेवून जा जरा. आणि मग जेवून जा जरा म्हटल्यानंतर त्यांनी सांगितलं, ओ माझ्याकडे 500 लोक आहेत, असू द्या म्हटले. आणि मग थोड्या वेळाने या. कामधेनू नावाची गाय यांच्याकडे होती ऋषीकडे. त्यांनी कामधेनू नावाच्या गायची पूजा केली. माझ्याकडे 500 लोक येणार आहे. आता तिथे काय एका क्षणामध्ये गाय म्हटल्यानंतर कामधेनू होती ती गाय, जर्सी गाय थोडीच होती. म्हणून लगेच स्वयंपाक तयार झाला. राजाला आमंत्रण दिलं आणि सगळे लोक जेवत असताना काही लोकांना शंका आली, महाराज 1 तासामध्ये एवढा स्वयंपाक कसा झाला हो? ते म्हणले, पहा जेवण करा निघून जाणं, काय घेणं आपल्याला. पण मग राजाने विचारलं, मुनी तुम्ही 1 तासामध्ये कसा स्वयंपाक तयार केला? सत्य बोले मुखे दुखवे अनेकांच्या दुःखे, हेची विष्णूची मा पूजा. हो, ते सत्य बोलणारे होते. साच आणि मवाळ मी तुले आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. सांगितलं, आमच्याकडे कामधेनू नावाची गाय, ही कामधेनूला सर्व करत असतो. त्यावेळेला सांगितलं, मुनी अरे मी राजा आहे, माझ्याकडे हजारो लोक आहेत, ही कामधेनू मला देऊन टाक. ऋषी देत नाही, पण याने ती बळच कामधेनू घेऊन नेली आणि आपल्या घरी नेलेली आहे. थोड्या वेळाने परशुरामजी आले. परशुरामजीला कळालं की आपली गाय नेली राजाने. अरे ऋषीला द्यावं लागतं का त्यांच्याकडून न्यावं लागतं? परशुरामजीला राग आलेला आहे. जसे गेले तसे सहस्रार्जुनला ठार केलं, गाय घेऊन आली. बाळ काय केलंस? राजाला मारलं. तुला आता तीर्थयात्रा करावं लागेल, तीर्थयात्रा तुला करावं लागेल. मग परशुरामजी 1 वर्ष तीर्थयात्रेला गेले. या सहस्रार्जुनाला 700 मुलं होती. ते उठले, जमदग्नीच्या घरी आले आणि काय झालं, जमदग्नी अशा प्रकारचा जो आहे त्याला जिवंत मारलेला आहे. आणि आपल्या आईच्या अंगावर 21 प्रहार केले त्यांनी. ते निघून गेले. वर्षानंतर आईनं शोक केला. अशाशी गोष्ट घडली. परशुरामाने आपल्या वडिलाला जिवंत केला आणि आईच्या अंगावर या दुराचाराने 21 प्रहार केले म्हणून परशुरामाने
आणि 21 वेळा निक्षत्री पृथ्वी करील असा पण केलाय. मारावया राजे ब्राह्मणाचे घरी, रेणुका जठरी अवतार, रेणुका जठरी अवतार, मारावया राजे ब्राह्मणाचे घरी. असो त्याने 700 मुलं अशा प्रकारचे ठार केले. आणि जेवढे लोक म्हणजे क्षत्रिय होते तेवढे मारायला सुरुवात केली. पण एक मुलक नावाचा क्षत्रिय आणि स्त्रीचं रूप घेऊन अयोध्येमध्ये जाऊन बसला होता, म्हणून त्यापासून झालेले क्षत्रिय. सांगायचं तात्पर्य की या सहस्रार्जुनाने किती त्रास दिला, तो स्वतःही मेला आणि दुसऱ्यालाही मारलं. तसे काही माणसं जीवनामध्ये नीट जगतच नाही हो. आपणही नीट जगत नाही, दुसऱ्याला जगू देत नाही. दारू पिणारे लोक नीट जगतात हो, नीट जगत नाही. अरे घरादाराचा बायकाचा विचार करत नाहीत ते. अरे कंसासारखा, कंसामुळे किती आणि राक्षस मेले, बरेचसे राक्षस मेले आणि तोही मेला. रावणामुळे बरेचसे मेले, तोही मेला. दुर्योधन हा दुराचारी, तोही मेला आणि राक्षस मेले. म्हणजे सांगायचं तात्पर्य जायतीकडे पिढी लोका, हा मित्र होण्याचा लायक नाही मला सांगायचं. दुसरा जो वर्ग आहे स्वार्थ व परार्थ. आपला स्वार्थ अशा प्रकारचा आहे आणि परार्थही आहे. असे लोक थोडे बरे आहेत, स्वार्थाने परार्थ करणारी. फेडीत पाप ताप पोखीत तिरीचे पादप, समुद्रा जायाप गंगेचे जैसे. नदी स्वार्थाकरता समुद्राला मिळत असते, पण तिच्यामुळे सर्व लोक आनंदित होत असतात. म्हणून असे जे काही लोक स्वार्थाने परार्थ, स्वार्थ साधला पाहिजे आणि परार्थ साधला पाहिजे. दिंड्या काढणारे लोक काही, समजलं का, पैसे घेतात, चांगली गोष्ट आहे, त्यालाही स्वार्थ होतो आणि अशा प्रकारचं त्याला पैसा पण मिळतात. काही चारधाम यात्रा काढतात, चांगली गोष्ट आहे. म्हणजे त्याच्या पाठीमागे त्यांचा स्वार्थ आणि परार्थ आहे. असे काही लोक स्वार्थी आणि परार्थी आहेत. पण तिसरा जो वर्ग आहे ना स्वार्थ ना परार्थ, याला स्वार्थही कळत नाही आणि याला परार्थही कळत नाही. म्हणजे याचा अर्थ येडीला माहेरना सासर सारखंच आहे. म्हणजे याला स्वार्थ कळत नाही, परार्थ करत नाही. याला शास्त्रकारांनी मूर्ख म्हटलेलं आहे. मूर्खश्च पंचचिन्हानी गर्वो दुर्वचनम तथा क्रोधश्च दृढवादश्च परवाक्य श्वानादरा. मूर्खाचे लक्षण सांगितलेले आहे की मूर्ख मनुष्य असा असतो, पंचचिन्हाने गर्व, त्याच्या ठिकाणी गर्व असतो. गर्वश्च दृढवादश्च, तो दृढवाद करत असतो, कोणाशी चांगलं बोलत नाही. क्रोधश्च दृढवादश्च परवाक्य श्वानादरा. परवाक्य बोलला की त्याचा तो अनादर करत असतो. मूर्खश्च पंचचिन्हानी गर्वो दुर्वचनम तथा, वाईट बोलतो. क्रोध असतो त्याच्या ठिकाणी, इतका क्रोधी असतो की बोललं की तो म्हणजे रागाला शार राहत नाही. दृढवातश्च परवाक्यश अनादर, हा म्हणजे दुसऱ्याच्या वाक्याचा अनादर करतो. हे असे मूर्ख जे आहेत त्याला स्वार्थही कळत नाही आणि परार्थही कळत नाही. एक म्हणजे जो असणारा मूर्ख मनुष्य असा, त्यांनी विचार केला की आपणही लोकांना, म्हणजे त्याचं असं होतं की लोक जेवढे दुःखात पडतील त्याला आनंद व्हायचा पहा. मग तो एक दिवस जंगलामध्ये बसलेला आहे आणि बसल्यानंतर एका माणसाने विचारलं, का हो एवढ्या अरण्यात तुम्ही बिना शस्त्राशी कसं बसलात, तुमच्या हातात शस्त्र नाही? तो म्हणला, पहा मी त्याच्याकरता बसलो की मला वाघाने खाल्लं पाहिजे आणि मला वाघाने खाल्ल्यानंतर मी तर मरणार, पण मला खाल्ल्यानंतर वाघाला माझ्या रक्ताची चटक लागल आणि बागेमध्ये माणसं आले की त्यांना खातील. त्याला खलेश्वर म्हणतात. म्हणून दुसरे मेले तरी हा मरतोच, पण दुसऱ्यालाही मारतो. असे मूर्ख जे आहेत, बरेचसे लोक जगामध्ये मूर्ख आहेत. मूर्ख हे जे नाव आहे ना पडलं, त्याच्या कर्मावरून पडलेले असतात. एका गावात असाच एक मूर्ख, त्याला लोक मूर्ख मूर्ख म्हणायचे. तो म्हणायचा आता आपण गाव सोडलं पाहिजे, आणि गाव सोडलं पाहिजे. दुसऱ्या गावाला गेला, काही महिला पाणी भरत होत्या,
खाली, हा वरती गेला नदीमध्ये, तोंड धुवू लागला. आता तोंड धुवायला किती वेळ लागेल? अर्धा तास झाला, पाऊण तास झाला. ती काय बाजूलाच होईना, एक बाई जरा म्हटली मी या मूर्खाला जरा बाहेर काढते म्हटले. तिथे बाई त्याच्या जवळ आली. ए मूर्खा, पाण्याच्या बाहेर हो. तो जवळ आला त्या बाईच्या. बाई, मला मूर्ख म्हणण्याचं काही वाईट नाही वाटलं, पण तुला माझं नाव कोणी सांगितलं? म्हणजे सांगण्याची काय गरज आहे? तुझ्या कर्तृत्वावरून असे 10 मूर्ख पाय एका गावामध्ये. त्यांनी विचार केला किंवा आपले लोक मूर्ख म्हणतात, जर आपणही गाव सोडून, म्हणजे गाव सोडून चालले. नदी आलेली आहे, नदी भरलेली होती. त्यांनी सांगितलं आपण पलीकडे निघून जाऊ. पाण्यामध्ये त्यांनी उड्या मारल्या आणि पलीकडच्या काठावर गेल्यानंतर विचारलं, का रे याच्यातला एखादा मेला नाही आपला, बघा बरं. म्हणून ते मोजून पाहू लागले. ते मूर्खच असल्यामुळे प्रत्येकाला मोजायचे, 9च भरायचे, स्वतःला मोजायचेच नाही. ते म्हणले मेला बरं का आपल्यातला एखादा. लागले रडायला. एक घोडेस्वार आला. तो म्हणला, अरे इथं प्रेत ब्रीत काही नाही, पण हे लोक रडतात कसे? विचारलं, का रे का रडतात? म्हणले आम्ही नदी पलीकडून, म्हणजे पलीकडून आलोत, पोहून आलोत, आमच्याला एक मियाला म्हटले बा. आणि याला सरळ 10 दिसत होते. सांगला तुमचा जर सापडून दिला तर म्हटले तुमच्याकडे वर्षभर काम करू आम्ही. असं म्हटल्यानंतर आता हे मूर्ख होते, हा महामूर्खच होता की ज्या अर्थी 10 असताना 9 मानतात. त्यांनी सांगितलं मी सापडून देतो, 10वा सापडून दिला. चला आमच्या घरी. घरी गेलेले. आता भुकेलेले होते. 2-2 भाकरी खाण्याचे, 4-4 भाकरी खाल्ल्या. सांगितलं जा एक काम करा, आपल्या शेतामध्ये जा, फक्त एक ऊस ठेवा, बाकीचं सगळा काढून टाका. हे तो कळाला का तुम्हाला? म्हणजे गवत वगैरे सगळं काढा त्याला म्हणायचं, फक्त एकच ऊस ठेवा. हे मूर्खच होते. त्यांनी जे ले लावले, ऊस ठेवला मोठा, त्याला चिंधी गुंडाळी, फक्त एकच ठेवायचं म्हटले बा. आणि सगळं गलतन त्या ऊस काढून टाकला. शेतकरी आला, म्हटला बाबा बाबा तो ऊस आपल्या फॅक्टरीला नेला म्हटलं कधीतरी. पाहतो तो एकच, हो मालक हे ऊस ठेवला. तो म्हणला या आता बस काम नको करून, यांचे घ्यायचेच नाही, मूर्ख आहेत. जा एक एक मोळ्या घरी येऊन जा आणि मोळ्या घरी टाकाने निघून जा. 10 मोळ्या उचलल्या. घरी आल्या. सासू आणि सुनेचं खडाजगी भांडण झालं होतं. याची आई बाहेर बसली होती. आता यांनी विचारलं, आई साहेब हे मोळ्या कुठे टाकायच्या? ती म्हातारी वैतागलेली होती. तिनं सांगितलं टाका माझ्या डोक्यामध्ये. डोक्यात टाका म्हटल्या बरोबर मूर्खच होते. म्हातारी मारली ना त्यांनी. आला तो मालक. आई आई म्हटले तुमची आई ओसा खाली झोपली म्हटले. बा मूर्खांनो, जा हिला पोहोचून या. मग हे पोहोचायला गेले. आता ताटीला न्यायला 5च माणसं लागतात. 4 खांदेकरी, 1 गाडगेकरी. हे 2-2 झाले, 2 पुढे चालले. म्हातारी काही पक्की बांधली नव्हती. खाली ते बोरीचं झाड आलं, खाली वाकलेच नाही. म्हातारी वरची वरच चिटकली हो बोरीच्या झाडाला. पुढे पाहतात तर म्हातारी पाहतात तर स्मशानातून पळून गेली. कशी पळून गेली? एक म्हातारी गौऱ्या वेचत होती 500नी. म्हणजे ती गौऱ्या वेचले. त्या म्हातारीला धडण जाळलं नव्हतं त्यांनी. थोडक्यामध्ये सांगायचं, असे मूर्ख जे आहेत, आपणही नीट जगत नाही, दुसऱ्यालाही नीट जगत नाही. खलस्य गात्राणी वर्धनते किंतु ज्ञानम न वर्धते. त्याचं ज्ञान वाढत नाही आणि म्हणून याला स्वार्थही कळत नाही आणि याला परार्थही कळत नाही. पण आता 4था जो वर्ग आहे मग सज्जन हो, केवळ परार्थी म्हणजे ते संत महात्म्यात. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. हरिभजनी धवळिले जग चुकविला लाग कळी काळांचा. असे संत महात्मे केवळ परार्थी पाहत, दुसऱ्याच्या हिताकरता जगणारे. जे हिताहित देखती हानी कौणाची घेपती, पुसोनी सीन हरिती देती सुख. असे परार्थी जे आहेत ते खरे आणि मित्र आहेत. या जगामध्ये 2च मित्र आहेत तसे. एक तर संत महात्मे मित्र आहे आणि भगवान परमात्मा जगाचा मित्र आहे. म्हणजे ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर, ज्ञानोबारायासारखे मित्र आहेत. आणि भगवान परमात्मा आहे. कोठे गुंतलासे द्वारकेच्या राया, वेळ का सखया लावियला, दीननाथ ब्रीद सांभाळ्या फुले, नको पाऊ केली पाप पुण्य. म्हणून या भक्तीमध्ये 3 प्रकारचे मुद्दे पडतात. पहिला जो मुद्दा आहे, या जगामध्ये भाग्यवान कोण आहे?
दुसरा मुद्दा महत्वाचा असा आहे की अर्जुनाने असे कोणते पुण्य केले की भगवान परमात्मा त्याला आपला सखा मित्र समजतो. आणि तिसरा मुद्दा असा आहे की संत महात्मे जगाचे मित्र कशावरून झाले. या तीन मुद्द्याचा आपल्याला विचार करायचा. एकदा भजन करा गोपाल कृष्ण भगवान की जय. नारायण नारायण श्रीमन नारायण 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 भजमन नारायण 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 हरि ओम नारायण 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 भजमन नारायण 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 भजमन नारायण 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 श्रीमन 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 नारायण 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 गोपाल कृष्ण भगवान. पहिला मुद्दा महत्वाचा की या जगामध्ये भाग्यवान कोण की तो परमात्मा त्याला सखा समजतो. भाग्यवान तोच आहे. कोण भाग्यवान जगामध्ये? ऐश्वर्यवान सगळे मध्ये जगामध्ये आहेत, पण भाग्यवान कोण आहे? तर महाराज उत्तर देतात भाग्यवंत हेची कामा भाग्यवंत हेची कामा मापे नाम वैखरी मापे नाम वैखरी वैखरी. म्हणजे भगवान परमात्माचं नामचिंतन करणारा जो खरा भाग्यवान आहे त्याला एकच काम आहे, तेच खरा जगामध्ये भाग्यवान. मग तसे भाग्याचे ते पुष्कळ प्रकार आहेत. व्यवहारिक भाग्य आहे, पारलौकिक भाग्य आहे आणि परमार्थिक भाग्य आहे. व्यवहारिक देखील भाग्य आहे. बरं, व्यवहारिक भाग्य कोणतं? पहिल्यांदा आपल्याला नरदेह प्राप्त होणं भारत देशामध्ये पहिलं भाग्य आहे. भरतखंडी नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. तिथी विवेकू त्याच्या वशवर्ती मी परमात्मा. पहिला नरदेह मिळणं भाग्यच आहे. कारण सुकृत दुष्कृत समान समी तै पाविजे कर्मभूमी त्याची पळजे विषय मी स्वर्ग कामिका नरक. खूप पुण्य झाल्यानंतर स्वर्गातले भोग, खूप पाप झाल्यानंतर पशुयोनी. पाप आणि पुण्य समान जेव्हा होतं तेव्हा नरदेह प्राप्त होत असतो. असं शास्त्र असं आहे की जसा एखाद्या आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा हा नरदेह आपल्याला मिळालेला आहे. म्हणून कागटाली न्याय म्हटलेलं आहे त्याला. म्हणून असा जो नरदेह प्राप्त आपल्याला झालेला आहे त्या या देशात झाले पहा. हा देश फार पुण्यवान आहे. कुणी म्हणेल का आणि या देशामध्ये नद्या पवित्र आहेत, या देशामध्ये पर्वत पवित्र आहेत. वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा दृष्टी पडता ब्रह्मगिरी त्यासी नाही यमपुरी. काय गंगा पवित्र आहे महाराज. गंगा नुसतं म्हटल्यानंतर पाप सगळं जात असतं. दृष्टी नसतं ब्रह्मगिरी पाहिली तरी आणि यमलोकीची त्याला यात्रा घडत नाही. असे या देशामध्ये गंगा पवित्र आहेत. नद्या या देशामध्ये केवढे मंदिर पवित्र आहेत हो.
हा, अरे दुसऱ्या देशात घरं असतील पण मंदिरं नाहीत, चांगली घरं असतील पण मंदिरं नाहीत. या देशामध्ये मंदिरं आहेत. या देशामध्ये काही देशामध्ये बुद्धिमान माणसं असतील पण या देशामध्ये संत महात्मे झालेले आहेत. ज्ञानोबारायासारखे, तुकोबारायासारखे, नाथबाबासारखे, नामदेवरायासारखे संतांची ही भूमी आहे. आणि म्हणून या देशासारखा देश नाही. आणि या देशामध्ये जीवाला मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. बरं, मनुष्य देह प्राप्त होऊ द्या, पण सगळे इंद्रिय चांगले आहेत महाराज. हा, सगळे इंद्रिय दिले, इंद्रिय हातपाय कान डोळे मुख बोलाया वचन, जेणे तू जोडशी नारायण नासे जीवपन भोगरो भवरोग. तुम्हा म्हणजे सर्व तुम्हाला हात पाय कान सगळे आहेत. नाही तर अंध बहिर टकले किती मुकी होती पांगोळ. अहो कितीतरी मुकी आहेत, आंधळे आहेत, बहिरे आहेत. चांगलं नाही ते. मनुष्य बहिरा झाल्यानंतर किती त्याला अडचण निर्माण होते. मनुष्य ज्याला डोळे नाहीत त्याला किती अडचण निर्माण होती. लंगडा झाल्यानंतर किती अडचण येते. अरे सगळ्या गोष्टी परमात्माने आपल्याला दिलेल्या आहेत. हे आपलं भाग्य आहे सगळे इंद्रिय देणं. बरं, दुसरी गोष्ट, धन आपल्याला दिलं. धन सुद्धा भाग्याशिवाय मिळत नाही. अभागी माणसाला धन मिळत नाही. भाग्याचे निबळसे उद्यमाचे निमिषे, समृद्धी जाता पैसे घररी गे. त्याला भाग्यच पाहिजे. बरं, भाग्यवान माणसाच्या घरात आपोआप धन येत असतं. एक मनुष्य बाहेर दिसेला गेला, योगायोगाने त्याला हंडा सापडला. तो म्हणला आपल्याला हंडा नको. दुसऱ्या माणसाला सांगितलं हंडा घेऊन जा, मला अंड्याची गरज नाही, दुसऱ्याचा अंडा या. त्याला फार मोठा आनंद वाटला. पण ज्या वेळेला त्याने हंडा सोडला, सर्प विंचू दिसे धन अभाग्या कोळसे. त्याच्या सर्व सर्प विंचू दिसू लागले. अभागी आहे. म्हणून अभागी माणसाला धन प्राप्त होत नाही. आणि म्हणून भाग्यवान माणसाला धन प्राप्त होत असतं. आपलं केवढं भाग्य आहे. काहीला मुलगा चांगला मिळतो, काहीला स्त्री चांगली मिळते. तुळशीदास महाराज वर्णन करतात, कटेकर हुना संग बांधी जटा शिरकेश, हम तो चाखा प्रेम रस पत्नी के उदेश. अरे गोकर्णासारखा पवित्र मुलगा निर्माण होतो, धन प्राप्त होतं, ऐश्वर्य प्राप्त होतं, शरीर चांगलं मिळतं. हे सगळं हे लौकिक भाग्य आहे. पण महाराज म्हणतात या लोकातल्या जे गोष्टी मिळतात त्याला भाग्य समजू नका. हे नश्वर भाग्य आहे. भाग्य तरी नो हे धन पुत्र दारा, निकटवास बरा संत पायी. म्हणजे भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा. एखाद्या वेळेला धन मारण्याची शक्यता आहे. कधी कधी भाग्यवान ठरत नाही. तुका म्हणे धन धनासाठी देती प्राण. मुलगा चांगला निर्माण होत नाही. बायको एखाद्या वेळेला चांगली मिळत नाही. बाईल म्हणे खरे मरता तरी बरे, नाशिले घरे थुंकोनिया. म्हातारा झालेला असतो, खोक खोक खोकत असतं. ती बाई म्हणती या म्हातारीची चिठ्ठी कुठं हरली, कुठे खोकत बसतो. म्हणजे याचा अर्थ त्या तारुण्यात चांगली होती, पण म्हातारा झाल्यानंतर ती असं म्हणत असते. म्हणून हे जे भाग्य आहे हे खरं भाग्य नाही. त्याला भाग्य म्हणते म्हणजे एक तर परमार्थिक भाग्य पाहिजे, नाही तर परमार्थाचं भाग्य अशा प्रकारचं खरं भाग्य आहे. याला भाग्यवान असं म्हणतात. आणि म्हणून हे भाग्य जे आहे परमार्थाचं, भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय. भाग्यवंत मनोजया शरण गेले पंढरी राया, शरण गेले पंढरी राया, शरण गेले पंढरी राया. तेच भाग्यवान. एक तर प्रभूला शरण जातात आणि दुसरी गोष्ट प्रभूचं नामचिंतन करतात. बाकीच्याला भाग्यवान म्हणता येत नाही. असे कोण गोकुळामध्ये जर आपण पाहिलं, अहो भाग्य मोह भाग्यम नंद गोप व्रजो कसाम, यन्मित्रम परमानंदम पूर्ण ब्रह्म सनातन. भागवतकार वर्णन करतात, अहो भाग्य मोह भाग्यम नंद गोप व्रजो कसाम. नंदाचं केवढं भाग्य आहे, यशोदेचं केवढं भाग्य आहे, गोपाळांचं केवढं भाग्य आहे, गोपींचं केवढं आहे की ज्याचा मित्र भगवान परमात्मा आहे. त्या परमात्मा त्याचा मित्र आहे. पहा,
म्हणून हे खरे भाग्यवान आहे. यशोदा तर केवढी भाग्यवान आहे. विश्वाचा जनिता म्हणे यशोदेसी माता, ऐसा भक्ताचा अंकित लागे तैसी लावी प्रीत. केवढी भाग्यवान आहे की एवढा मोठा भगवान परमात्मा विश्वाला निर्माण करणारा तो यशोदेला आई म्हणतो. पण त्या यशोदेचे देखील फार मोठं प्रेम होतं बरं का. उगोच तो आई म्हणत नाही. यशोदेचं फार मोठं प्रेम होतं परमात्मावरती. ती ज्या वेळेला घुसळण करायची त्यावेळेला संसाररूपी डेरा आहे आणि त्या डेऱ्यामध्ये मायारूपी अशा प्रकारचं आणि मंथन करते वेळेस दही आहे मायारूपी, आणि त्या दह्यातून विवेक रूपी रवी घालून ती ज्या वेळेला मंथन करते त्यातून प्रेम रूपी लोणी श्रीकृष्णाला देत होते. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात माझ्या आईचं माझ्यावरती किती प्रेम आहे. असा जो भगवान परमात्मा म्हणतो की मी त्या माझ्या आईला आणि यशोदेला आई म्हणत असतो. विश्वाचा जनिता म्हणे यशोदेशी माता. आणि मग असे जी यशोदा आहे तिचं फार मोठं भाग्य आहे सज्जनो. तिनं रेशमी साडी नेसलेली आहे. रेशमी साडी हे वासनेचं प्रतीक आहे. वासनेला मऊ बना आणि भगवान परमात्माची सेवा करा. अशी ती सेवा करत असताना एक दिवस परमात्मा आई मंथन करत असताना परमात्मा जी कृष्ण म्हणतात आई मला जरा स्तनपान दे. ती म्हणली थांब थोडं, एवढं मंथन होऊ दे मग तुला स्तनपान देते. पण परमात्माने रवी धरला. रवी अशा प्रकारचा हालत नाही. आणि मग हिने विचार केला की आता मात्र देवाला स्तनपान दिलं पाहिजे. आणि मग तिनं स्तनपान द्यायला सुरुवात केलेली आहे. घालोनी पदर पाजितसे जगदीश्वर, पाजितसे जगदीश्वर, घालोनी पदर. परमात्माला स्तनपान देऊ लागलेले. परमात्माला स्तनपान देत असताना भगवान परमात्माने जरा बाजूला तोंड केलं, दुधाकडे पाहिलं. पुढच्या दुधाला सांगितलं तुला अशा प्रकारचं, अग्नीला सांगितलं तुला दूध प्यायचं का. त्यावेळेला अग्नी म्हणला काय हरकत नाही. आणि परमात्माच्या याने अग्नी प्रज्वलित झालेला आहे. ते सर्व दूध उतू गेलेले आहे. आणि उतू गेल्यानंतर यशोदा म्हणली सोड सोड कृष्ण सोड, मला दुधाकडे जाऊ दे. भगवान परमात्मा म्हणतात आई माझ्यापेक्षा तुझं दुधावर फार प्रेम दिसतो. गेली दुधाकडे ती आणि पाहतात तर डोळ्यात घालायला थेंब नाही ना हो. आणि मग पाहतात कृष्ण आता बघ गेला असेल कुठे. कृष्णाने काय केलं पहा, दह्या दुधाचा जे मटके होते त्याचा चोरा केला आणि बाहेर गेलेले आहेत. यशोदेनं बोलायला सुरुवात केली, कृष्ण देखील काय माझा कृष्ण देखील काय, सांगा हो कोणी सांगा मला, मला सांगा हो कोणी माझा कृष्ण देखील काय, माझा कृष्ण देखील काय. हाती घेऊन या फुल अंगणी रांगत आले मुल, होते सारवित मी चुल कैची भूल पडली. अरे कशी भूल पडली. भगवान परमात्मा कुठे 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 भगवान परमात्मा सापडत नाही. कारण हिच्याकडे अहंकार आणि मम होत. माझं दूध अशा प्रकारचं याने ओलांडून दिलं आणि मी याला पकडणार आहे. भगवान परमात्मा म्हणतात मी अशा प्रकारचं पकडल्या जात नाही. पण हिना ज्या वेळेला हे दोन टाकून दिल्याबरोबर भगवान परमात्मा पकडले गेलेले आहेत आणि परमात्माला उखळाला बांधलेलं आहे. सज्जनो भगवान परमात्मा म्हणतात या प्रेमाच्या योगाने मी उखळाला बांधल्या गुरु. माझी काय ही न झाली शक्ती, मज गोपिका दावी बांधिती, त्याच्या प्रेमाची निज जाती मी स्वय श्रीपती पोखित. त्याचं प्रेम माझ्यावरती आहे, त्यांचा भाव माझ्यावरती आहे म्हणून मी अशा प्रकारचं बांधले गेलेलो आहे. अशी यशोदा महाराज. या गोपींचं फार मोठं प्रेम भगवान परमात्मावरती. केवढं प्रेम की रात्री उठून ह्या रात्री आणि दिवसा प्रभूचं चिंतन करत होत्या. रात्री झोपतानी करायच्या आणि सकाळी उठल्यानंतर झोपतानी करायच्या.
नेम असा आहे, जागता जवासी तेने भावना भावना भाविजे, जागता जवासी जेने ध्याने भावना भाविजे, डोळा लागत खेव देखीजे तेची स्वप्न. आपण जागे असताना जे चिंतन करत असतो तेच झोपेमध्ये येत असतात. म्हणून त्या गोपिका प्रभूचं चिंतन करत होत्या. गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे, तव तव हासती मथुरेच्या गे. गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे. असं यशोदेचं प्रेम, नंदाचं प्रेम आहे आणि गोकुळवासी गोपींचं प्रेम आहे. आता खरं म्हणजे ज्या वेळेला भगवान श्रीकृष्ण परमात्माने तो आणि अगासूर नावाचा राक्षस मारला आणि अगासूर मारल्यानंतर सर्व गोपाळांना सांगितलं आपल्या शिदोऱ्या आणा, आणि शिदोऱ्या आणा. त्यांनी सगळ्यांनी शिदोरे आणलेले, यमुनेच्या काठावरती बसलेले त्या शिदोऱ्या एकत्रित जमा केलेल्या. भगवान परमात्माला काला करायचा होता, जीव आणि ब्रह्म याचा ऐक्य करायचं होतं. सगळे वर्तुळकार बसवलेले आहेत. भगवान परमात्मा मध्ये उभी आहेत. एका हातामध्ये दह्याचा म्हणजे फळ आहेत, एकामध्ये हातामध्ये आणि दह्याचा काला आहे. असा भगवान परमात्मा सर्वांना तो काला वाटू लागलेला आहे. बिभ्रतुनुम जठरपट शुंग वेत्रेच कक्षे वामे पावनो मशरून फळांनिशु तिष्ठन्मध्ये स्वपुरुषो सुरदो हासनिर्विस्वयी स्वर्गे लोके विशती भुजे वैज्ञ बाल केली. असा भगवान परमात्मा सर्वांना काला वाटतो. त्यावेळेला जे स्वर्गातले देव आहेत त्यांना असं वाटलं की अरे काला आपल्याला मिळाला पाहिजे, म्हणून सर्वच्या सर्व यमुनेच्या काठावर येऊन बसलेले आहेत, नदीमध्ये बसलेत. भगवान परमात्माने ओळखलं की यांना काला द्यायचा नाही, म्हणून परमात्माने त्यांना जाऊ न दिल्यामुळे ब्रह्मदेवाने एका गोपाळाचं रूप धारण केलं आणि तो काला खाण्याच्या निमित्ताने आल्यानंतर देवाने त्याला ओळखलं, तुला काला मिळणार नाही, तुला म्हणजे वारकरी व्हावं लागेल, त्याच्याशिवाय तुला काला मिळणार नाही. म्हणून ब्रह्मदेव सोपान झाला. भगवान परमात्माने त्याला काला मिळू दिला नाही. थोडक्यामध्ये सांगायचं असा काल्याचा आनंद तुका म्हणे भूमंडळे आम्ही बळीवीर गाडे, काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम. असं गोपाळांचं भाग्य आहे, सर्वांचं भाग्य आहे. म्हणून भगवान परमात्मा त्याचा मित्र होत असतो. ही इथपर्यंत तुम्हाला कथा सांगितली की जगामध्ये भाग्यवान कोण आहे, तर प्रभूचं चिंतन करणारा, नामस्मरण करणारा, भगवान परमात्माची कथा ऐकणारा. अहर्निशी माझी कथा, अहर्निशी माझी वार्ता, अहर्निशी माते द्याता भक्ती तत्वता ती नाव. आता दुसरा मुद्दा असा महत्वाचा आहे की भगवान परमात्मा अर्जुनाला आपला सखा का समजतो, त्यांनी असं कोणतं पुण्य केलं होतं की भगवान परमात्मा त्याला आपला सखा समजतो. एकदा भजन करा. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, 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 हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी,
हे नाथ नारायण वासुदेव. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारे विनाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की. या जगदीश्वराचे प्रेम येथ दिसतसे निरुपम, येले पार्थे स्वरोत्तम, पुण्य कैचे केले. म्हणजे भगवान स्वतः म्हणतात अर्जुन असा कसाय म्हटले याने केवढं पुण्य केलेलं की भगवान परमात्मा म्हणतात तो माझा सखा बनलेला आहे, केवढं पुण्य केलेलं आहे. आता या पुण्याचे पुष्कळ प्रकारे महाराज, एक लौकिक पुण्य आहे, परलौकिक पुण्य आहे, परमार्थिक पुण्य आहे. काही माणसं इहलोकातलं पुण्य, मनुष्यवर वंश जन्मयुहेओ दीर्घायुरारोग्यता, सन्मित्रम सुसुता सती प्रियतमा, भक्तिश्च नारायणे, विद्वत्वम सुजनत्वम इंद्रियाजो, विद्वत्वम स्वजनत्वम इंद्रियाजो. म्हणजे ये जे जे पुण्य आहे ते त्रयोदश गुणाहा, 13 प्रकारचं जे पुण्य आहे हे व्यावहारिक पुण्य म्हणतात. मनुष्यवर वंश जन्म विभयो, मनुष्य जन्म मिळणं फार चांगली गोष्ट आहे, पुण्याची गोष्ट आहे. वरवंश जन्म कुलामध्ये आल्यानंतर श्रीमंत असणं पुण्याचं काम आहे. वरवंश हो म्हणजे कुलामध्ये श्रीमंत होणं, चांगला मनुष्य मिळणं. वरवंश हो दीर्घायुरारोग्यता, म्हणजे आयुष्य त्याला भरपूर अशा प्रकारचं प्राप्त होतं, त्याला कोणताही रोग प्राप्त होत नाही. ते काही माणसाला रोग प्राप्त होतात, काही माणसाला दीर्घायुष्य नसतं, काही माणसं अशा प्रकारचं चांगल्या कुलामध्ये जन्माला येत नाहीत, काहीला मनुष्य देहच पहिल्यांदा मिळत नाही. म्हणजे मनुष्य वरवंश विभयो, काही श्रीमंत होत नाही, गरीबच राहतात. दीर्घायुरारोग्यता, आणि आयुष्य त्याला दीर्घ कायला मिळतं. दीर्घायुष्य मिळणं चांगली गोष्ट आहे, पण त्याला धन जरी मिळालं तर त्या धनाचा उपयोग तो चांगला करत नाही महाराज. म्हणून धनाचा उपयोग चांगला केला पाहिजे. जोडून धन उत्तम व्यवहारी, उदास विचारे वेचकरी, उत्तमची गती तो एक पावेल. आता धनाचा उपयोग नीट केला पाहिजे. म्हणून धन जरी मिळालं पण त्याचा उपयोग केला पाहिजे. आयुष्य एखाद्या वेळेला चांगलं मिळतं पण परमार्थात मध्ये घालत नाही, म्हणून आयुष्य सुद्धा चांगलं मिळालं पाहिजे. बरं, काहीच निरोगी शरीर असतो, चांगली गोष्ट आहे. ज्याचं निरोगी रोग आहे, एका ठिकाणी म्हटलेलं आहे ज्याला दरिद्री आहे, रोगी आहे, असे जिवंत असून 5 लोक सांगितलेले आहेत. पाप जिवंतोपी बरं पंचव्यासैन परिकीर्तिदा, दरिद्रो व्याधितो मूर्ख प्रवास नित्य सेवका. म्हणजे रोग अशा प्रकारचा न होणं चांगली गोष्ट, याला रोग नसतो. आता मनुष्यवर वंश जन्म हो दीर्घायुरारोग्यता, सन्मित्रम सुसुता सती प्रियतमा, भक्तिश्च नारायणे, विद्वत्वम सुजनत्वम इंद्रियाजो, सत्पात्रदाने रती, ते पुण्य त्रयोदश गुण संसारिणो दुर्लभा. आता सन्मित्रम, चांगला मित्र मिळणं मिळायला पाहिजे. चांगला मित्र सन्मित्र. सुसता सती, सुसता सती चांगली म्हणजे पत्नी मिळाली पाहिजे. सुसता सती पुत्र चांगला मिळाला पाहिजे. आणि भक्तिश्च नारायणे, जीवनामध्ये भक्ती करणं हे पुण्याचंच काम आहे. विद्वत्वम सुजनत्वम, विद्वत्ता सुद्धा मिळाली पाहिजे. कारण विद्वाने विजानाती विद्वज्जन परिश्रमम. थोडक्यामध्ये सांगायचं, स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. विद्वत्वंच नृपत्वंच नैव तुल्य कदाचन, स्वदेशे पूज्यते राजा, विद्वान सर्वत्र पूज्यते. अरे, राजाला तरी स्वतः देशात मान आहे, पण विद्वानाला सगळीकडे मान आहे. विद्वत्वम सुजनत्वम इंद्रियाज, म्हणजे इंद्रियावरती जय मिळवला पाहिजे. आणि असं असल्यानंतर इंद्रियाजो सत्पात्र दाने रती, माणसाने जीवनामध्ये सत्पात्र जीव घातले पाहिजे. हे पुण्याचं काम आहे. माणसं जीव घालत नाही असं नाही, पण तामस जीव घालतात, राजस जीव घालतात. अरे, सात्विक
प्रसाद म्हणून केलं पाहिजे. आता सप्ताहामध्ये जो प्रसाद होत असतो महाराज, लग्नामध्ये जेवण होत असतं, समजलं का? राजशीय लग्न, जेवू नये घालू नये असं नाही, पण राजश आहे ते. काही तामस, मांस वगैरे खाणे तामस जेवण आहे. म्हणून सात्विक सत्पात्र दाने रतीही ते पुण्य तळे सुगुण संसारी दुर्लभा. हे 13 प्रकारचे जे सांगितलेले तुम्हाला, हे संसारी लोकाला दुर्लभ आहे. ते महाराज ही चांगली गोष्ट आहे, पण याच पुण्याने भगवान परमात्मा त्याचा मित्र होतो असं नाही. आता पारमार्थिक पुण्य आहे, वेदाचं पुण्य आहे. यज्ञेषु तपस्यैव दानेषु पुण्य फल प्रतिष्ठम असं म्हटलेलं आहे. वेदाचं पुण्य आहे. वेदाचं पुण्य काय? वेद घोकणं चांगली गोष्ट आहे, पण ते सुद्धा पुण्य आणि शुद्ध नाही. बरं, ते सुद्धा पुण्य आणि शुद्ध नाही, कारण ब्रह्मदेवाने 4 वेद पाठ केले. 4 वेद ब्रह्मदेवाने पाठ केले. मग कोणी म्हणले यांच्याकडून म्हणून घ्या. भगवान विष्णू म्हटले तुम्ही म्हणून घ्या. म्हटले मला वेळ नाही, म्हणून घ्या. तुम्ही असं करा, ब्रह्मदेवाला वेद म्हणायला लावा. एक वृक्ष आहे पुढे समोर, एक चूक झाली म्हणजे वृक्षाचं खाली पान पडेल, आणि मग ते पानं सगळे गोळा करा आणि मला सांगा किती चुका झाल्या म्हणून. त्यांनी जे वेद म्हणायला सुरुवात केली महाराज, तर पान काय ते झाडच कोंडून पडलं. म्हणजे इतक्या चुकाने याला अभिमान झाला होता की मी विद्वान आहे, मी वेद पाठ केलेले आहे, म्हणून त्याला विद्वान अशा प्रकारचं म्हणून घेतलं होतं. म्हणून सगळे अशा प्रकारचं ते त्याचं विद्या ही आणि निर्फल झालेली आहे. थोडक्यात सांगायचं, वेदा म्हणजे वेद जो ब्रह्मदेवाने पाठ केला त्याला अशा प्रकारचं, आणि ते खरं म्हणजे शुद्ध पुण्य नाही. यज्ञाचं पुण्य देखील तेवढं आणि शुद्ध नाही. कारण यज्ञ करण्याच्या करता पांडवांनी यज्ञ केला बा, सगळीकडे 4 भाऊ पाठवले आणि तो घोडा सोडावा लागतो आणि ते सगळे राजे जिंकून आणावे लागतात. राजांना जिंकणं म्हणजे त्रास, म्हणजे त्यांना दुःख होत नाही गो. आणि ज्या वेळेला यज्ञ सुरू झाला, यज्ञ चालत असताना स्वर्गामध्ये 1च घंटा वाजायचा, म्हणजे तो परिपूर्ण यज्ञ झाला नव्हता. पण ज्या वेळेला नामधारक शुकाचार्य त्या यज्ञात आल्यानंतर अनंत घंटे वाजले. पहा, शोक भक्षी कशीत घंटे वाजती अनंत. यांना एक यज्ञ करायला आणि 1-1 घंटा वाजत होता. शुकाचार्याने 1च शीत भक्षण केलं तर हजारो घंटे वाजलेले. तात्पर्य यज्ञाचं पुण्य शुद्ध नाही. दानाचं पुण्य, दान हे देत असताना स्वच्छांतकरणाने दिलं पाहिजे. मृग नावाचा राजा आहे पहा, तो गाय दान देत होता सगळ्यांना. एका ब्राह्मणाला त्याने गाय दान दिली, पण गाय ती जी त्या ब्राह्मणाच्या घरून पुन्हा सुटून या राजाकडे आली. राजाच्या लक्षात राहिलं नाही. राजाने तीच गाय दुसऱ्या ब्राह्मणाला दान दिली आणि मग तो पहिला ब्राह्मण आला, तो मला माझी गाय, म्हणलं तुझी गाय कुठे? अशाशी आहे. अरे मी तर ती दुसऱ्या ब्राह्मणाला देऊन टाकली, मला तीच गाय पाहिजे असा तो म्हणू लागलेला आहे. शेवटी याला राग आलेला आहे आणि त्यांनी सांगितलं तुला सरड्या व्हावं लागेल. थोडक्यामध्ये निरअहंकारपणाने दान दिल्यानंतर ते दान आणि सफल होत असतं. म्हणजे दानाचं पुण्य, वेदाचं पुण्य, यज्ञाचं पुण्य शुद्ध नाही. आता तपाचं पुण्य, तपाचं पुण्य देखील शुद्ध होईलच सांगता येत नाही. म्हणजे तप केल्यानंतर एखाद्या वेळेला काम क्रोध विकार खवत असतात. म्हणजे सौभरी नावाचा एक ऋषी आहे पहा, म्हणजे कथा अशी गोड आहे ती की सौभरी नावाचे ऋषी ज्या वेळेला पाण्यामध्ये तप करत होते आणि यमुनांतर जरे मग्नस्तप तप्यमान परम तपहा निर्वृत्ती मिनराजस्य वीक्षमय थून धर्मणा. त्यांनी ते पाहिल्याबरोबर मासा आणि मासोळी काम क्रीडा करत असताना पाहिल्याबरोबर ज्यांना वाटलं अरे मला देखील बायको पाहिली असली पाहिजे, म्हणून त्याने ते सगळं तप सोडलेलं आहे. आणि मानधाता नावाचा राजा जो आहे, त्या मानधात्याचं फार गोड चरित्र आहे महाराज. एक योनश्व नावाचा राजा आणि 12 पुरुष सूर्यवंशातला. या योनश्व नावाच्या राजाला मुलगा होत नव्हता आणि तो मुलगा न झाल्यामुळे त्यांनी ब्राह्मणाकडून यज्ञ करून घेतलेला आहे
त्या ब्राह्मणाने यज्ञातलं पाणी घेतलेलं एका तांब्यामध्ये ठेवलंय आणि त्या स्त्रियांना प्यायला द्यायचं होतं म्हणून राजा रात्रीला झोपलेला आहे. पण योगायोगाने ते पाणी ब्राह्मणाने त्या राजाच्या उशाला नेऊन ठेवलं आणि उशाला नेऊन ठेवल्यानंतर राजाच्या लक्षातच आलं नाही. राजाने ते रात्री उठून पाणी पिऊन टाकलं आणि मग सकाळी ब्राह्मण उठले म्हणती यंत्रजळ का मंत्रजळ काय झाले. सकाळी सगळे उठले म्हणते मंत्रजळ कुठे येते आणि मग राजाने सांगितलं तिथं पाणी मी पिलो. राजा कशाला पिलास पाणी तुम्ही, आता तुम्हाला गर्भ राहणार. आणि योगायोगाने तो गर्भ राहिला आणि काही दिवसांनी ऋषीना त्याचं शिजर केलं थोडक्यामध्ये आणि तो जो मुलगा निघाला तो मानदाता आहे मला सांगायचं. आता कोणाला पिणार तो, इंद्राने सांगितलं मला पिणार म्हणून तो मानदाता नावाचा राजा झालाय. त्या मानदात्याला 50 मुली होत्या पहा. हे समजलं सोभरीला का मासा आणि मासुळीचं त्यांनी मैथून सुख करताना पाहिलं होतं. मग तप त्याचं भ्रष्ट झालं. तो राजाकडे आला, राजा मला लग्न करायचं. आता त्याने विचार केला की आता यांचं 60-70 वर्षाचं वय, आपल्या मुली यांना कशा ओढतील हो. मग त्यांनी सांगितलं नाही जमणार, तुम्ही म्हातारे आहात, तुम्हाला याच्यात काय नवले. लगेच तो तरुण झाला पाव सोबरी. आणि मुलीच्या महालात गेल्यानंतर मुलीला सांगितलं मला एखादी तुमच्यातली पत्नी करायची. सगळ्याच्या सगळ्या त्यांनी ओढून घेतलेल्या आहेत. भगवान परमात्मा म्हणतात तप हे व्हायला जात नाही पण भ्रष्ट होण्याची शक्यता असते. म्हणून तपचं पुण्य जे आहे ते शुद्ध पुण्य नाही. मग शुद्ध पुण्य कोणते हो महाराज, शुद्ध पुण्य तरी कोणतं आहे. म्हणून पुण्यात्मके पापे स्वर्ग येईजे, पापात्मके पापे नरक जाईजे. मग माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य, ज्यामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. ज्यामध्ये नारायण परमात्माचं नाव आहे तेच खरं पुण्य. हरिमुखी म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. खरं म्हणजे परमात्माचं नाव घेणे खरं शुद्ध पुण्य आहे. आणि परमात्माचं नाव सगळ्या याच्यात पाहिजे पुण्य प्राप्त होतं. आणि म्हणून असं जे पुण्य आहे अर्जुनाने केले पहा. किती पुण्य केले अर्जुनाचे केस भगवान परमात्माचं नामचिंतन करू देतो. जसं जनाबाईचा हात लागल्यानंतर गौऱ्याला त्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणत होत्या, ही खोटी गोष्ट नाही. निर्जीव असणाऱ्या गौऱ्या आणि विठ्ठल विठ्ठल म्हणतात. चोखोबाराचे हड विठ्ठल विठ्ठल म्हणत होते. तसे श्रीकृष्ण परमात्माचं नाव घेणारा अर्जुन त्याचे केस आहे आणि श्रीकृष्ण जय कृष्ण अशा प्रकारचा माणूस होता. म्हणून भगवान परमात्मा म्हणतात तू माझा मित्र आहे. तू मी जे ज्ञान आहे ते कोणाला सांगितलं नाही. ऐसे गुह्याचे गुहे निश्चिती नाही सांगितले कोणा प्रती. म्हणजे हे गुह्य जे ज्ञान आहे तुला ते मी कोणाला सांगितलं नाही, तुला सांगतो. तू प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रियाची कळा धनुर्धरा. तू प्रेमाचा जिव्हाळा आहे, मैत्रियाची चितकाळ. तू सगळा भगवान परमात्मा म्हणतात तू असं पुण्य केलं की मी तुझ्यावर आणि तुझा मित्र आहे, सखा आहे तो माझा. आणि भगवान परमात्मा म्हणतात म्हणजे तू माझा सखा असल्यामुळे माझी बहीण तो चोरून नेली हो, तरी मी तुला काही म्हटलं नाही. संन्यासी होऊन तो जनी चोरून नेली माझी भगिनी. विकल्प उपजे माझे मनी, मी तो दोन्ही स्वरूप एक. भगवान परमात्मा मित्र म्हणून सखा म्हणून आपली बहीण याने खरं म्हणजे याला अर्जुनाला नेतात नसती आली पण याने खरं सहकार्य केलं बहीण चोरायला, सुभद्रा चोरायला. असं ज्या वेळेला कथा चालत असताना राजा परीक्षितीने सांगितलं मुनी शुक मुनी मला जरा कथा सांगा. सुभद्रा बलराम कृष्णाची बहीण, तिचा पती झाला अर्जुन, ती कथा करावी निवेदन इच्छा मम ऐकावया. भगवान परमात्माचा अर्जुन खरा सखा कसा आहे, मित्र कसा आहे. आणि इतका मित्र आहे, इतका मित्र आहे की बहिणी चोरून नेण्याकरता त्याने सहकार्य केलं. सुभद्रा ही बलराम कृष्णाची बहीण आहे. लहानपणी आणि भगवान परमात्माने अर्जुनाचा आणि सुभद्रेचा साखरपुडा केला होता पहा. साखरपुडा केल्यानंतर लग्न ठरलं गेलं जवळजवळ. पण बराचसा काल गेल्यानंतर
बलरामदादा विसरून गेले. बलरामदादा म्हणतात, कृष्णा अरे आपली सुभद्रा वयात आली, कोणाला द्यायची? परमात्माने विचार केला तर इथे सुभद्रा दिलेली पण यांच्या लक्षात नाही. म्हणजे तुम्ही मोठे आहात, तुम्ही एखादा वर बघा. मग बलरामदादानी दुसरा तिसरा वर न पाहता दुर्योधनाकडे गेले. दुर्योधना, आमची बहीण तुम्हाला अर्पण करण्याकरता आलो. त्यावेळेला दुर्योधन मनात म्हणतो, पूर्वेचा सूर्य पश्चिमेला कसा म्हणे उगवला, श्रीकृष्ण परमात्मा मला त्याची बहीण कशीच देईल वा. पण होकार दिला आणि लगेच ठरल्या गेलं की सुभद्रेचा आणि दुर्योधनाचा विवाह होणार. अगदी 2-3 दिवसात लग्न राहिल्यानंतर प्रभास तीर्थ एकदा, म्हणजे प्रभास तीर्थ अर्जुन एकदा प्रभास तीर्थ, तेने तेथे ऐकली वार्ता सुभद्रा दुर्योधना देणार. म्हणजे तिथे प्रभाग क्षेत्रावरती ज्या वेळेला हे अर्जुन संन्यासाच्या रूपात होता त्यावेळेला नारदाला विचारलं, नारदा नवी जुनी काही बातमी आहे का? म्हणजे पुष्कळ बातम्या आहेत, परंतु एक बातमी अशी आहे की 3 दिवसानंतर सुभद्रेचं लग्न दुर्योधनाबरोबर लागणार आहे. अर्जुन म्हणला, अरे हे तर लग्न मागच ठरलेलं आहे साखरपुडा, पण काय करावं? म्हणजे निश्चित ठरलं. मग याला राहवलं नाही, कोणाला? अर्जुनाला. तो संन्यासाच्या रूपाने द्वारकेमध्ये आला. त्याला माहिती आपण बोलायचं नाही, कारण बोललं की लोक ओळखतील आपल्याला. म्हणून लोक म्हणले, महाराज तुम्ही बोल, मौन आहे. मला काही खातात का? म्हणजे काहीच खात नाही. रात्री खातो म्हटले, रात्री खातो. ठीक आहे, काही खात नाही, अमुक नाही तमुक नाही. भय लोक संन्यासाच्या दर्शनला, हो महाराज बोलत नाही, अमुक नाही तमुक नाही, पाय पडायला आले, सगळं झालं. कृष्णाच्या कानावर गोष्ट गेली. कृष्णा गावात कोणतरी संन्यासी आला म्हणतात, बद्रिका आश्रमाचा नारायण आला म्हणतात. तर ते बद्रिका आश्रमाचा नारायण आता कोण आला कृष्ण म्हणतात, जाऊन बघितलं पाहिजे. पाहतो तर याने ओळखलं कृष्णाई. सांगितलंय लोक जरा बाहेर व्हा, मला संन्याशाशी बोलायचं. ते लोक म्हणले बोलत नाही, मला बोलतात म्हटले. खरे अर्जुन तू कशाला आला? कृष्णा, सुभद्रा तू मला दिलेली. म्हणले हो. मग दुर्योधनाला का दिली? अरे मला काय माहिती तू संन्यासी झाला म्हणून. अरे त्यांनी म्हणलं वरून संन्यासी झालो, आतून पांढराचे म्हटले. हा हो ठीक आहे म्हटले. आता तुलाच मिळणार, लग्न लागलं नाही अजून, तू असं कर म्हटले, आता आमच्या घरी जेवायले. म्हणजे जेवायला आल्यानंतर मग तुला सांगतो की ज्या वेळेला ही सुभद्रा मंदिरामध्ये दर्शनाला जाईल त्यावेळेला मी तिच्या रथात राहील, तिचं दर्शन वगैरे होईल आणि मग तू रथाजवळ रथ आणायचा आणि सुभद्रेला उचलायचं घेऊन जायचं. पण अर्जुन म्हणला, देवा मला भूक लागली ना. मग श्रीकृष्ण म्हणतात, आमच्याकडे जेवायला येतो. पण अर्जुन म्हणतो, देवा मी जर तुझ्याकडे जेवायला आलो तर तू जसं मला ओळखलं तसं बलराम दादा आणि मला कृष्ण ओळखील ना. म्हणजे दादा नाही ओळखणार पण रुक्मिणी नक्की ओळखील. मी तुला सांगून ठेवतो की तू ज्या वेळेला जेवायला आला त्यावेळेला आमच्या स्त्रियांना सांगल की संन्याशाला जेवण होईपर्यंत स्त्रीचं तोंड बघायचं नाही, असं मी सांगून दिल्यानंतर कोणी स्त्री वाढायला येणार नाही. ठीक आहे, देतो दादाला पाठवून. श्रीकृष्ण परमात्मा घरी आले आणि मग सांगितलं, दादा संन्याशाला घेऊन या. संन्याशी उपाशी म्हटले. दादा गेले. बलराम दादाने विचार केला, जर काय बलराम दादाने ओळखलं याच्याकडे नांगराचे म्हटले मुसळ हाणायला, पण त्यांनी काही ओळखलं नाही. संन्यासी महाराज बद्रिका आश्रमाच्या नारायण का? हो हो. मौन का? हा हा, चला जेवायला आमच्या घरी. दादा पुढे, संन्याशी माग, हातपाय वगैरे धुतले, पाठ दिला बसायला. कृष्ण म्हणा, दादा संन्यासाच्या पूजेचं फार पुण्य लागतं, मी करू का तुम्ही करता? म्हणजे मीच करतो वा. आणि दादानी पूजा करायला सुरुवात केली. याला लागली होती भूक संन्यासाला, म्हणजे अर्जुनाला. तो म्हणले पूजेचं कशाला खिंगट काढलं म्हणे आता. आणि मग सगळी पूजा झाली, आणा संन्यासाला जेवायला. मग कृष्ण म्हणतो, दादा एक नियम आहे संन्यासाचा. म्हटले काय? या संन्यासाला जेवण होईपर्यंत स्त्रीचं तोंड बघायचं नाही. कोणी स्त्रीला पाठवू नका. रुक्मिणीने स्वयंपाक आणला होता त्यावेळेला बलरामजी गेले, सांगितलं, रुक्मिणी या संन्यासाला जेवण तोंड वाढायचं, मी वाढणार. म्हटलं का? याला संन्यासाचं जेवण होईपर्यंत तोंड पाहायचं नाही. रुक्मिणी हुशार होती, ती मनात म्हटली, या संन्यासाला जेवण होईपर्यंत स्त्रीचं तोंड बघायचं आणि संन्यासाला स्त्रीच्या हातात स्वयंपाक बरा चालतो. पण तिनं म्हणून नाही दाखवलं बरं का. जा म्हटले वाढा.
आणि मग काय संन्याशी जेवायला बसला. ब्रह्मार्पण ब्रह्मवीर ब्रह्मण होतम ब्रह्मवेतेने गंतव्य ब्रह्मकर्म समाधीना, असं पाणी वगैरे फिरलो. लोक म्हणतात का रे येडे लोक पाणी का फिरवतात. एक जण म्हटला त्या ताटात मुंग्या किड्या जाऊन मुळे पाणी फिरवतात. बरं का मूर्ख लोक. अरे पाणी फिरवलंच पाहिजे. असो जेवायला सुरुवात केली, भरपूर जेवण चाललं. पण श्रीकृष्ण परमात्माने विचार केला की ज्या सुभद्रेला नेण्याकरता आला त्या सुभद्रेला जर दाखवलं त्याला 2 घात जास्तच जातील. म्हणून सुभद्रा इकडे तिकडे फिरत असताना ज्या घरामध्ये संन्यासी जेवत होता सुभद्रेला पाहिलं की अरे दादा वाढायचं काम करतात. श्रीकृष्ण परमात्मा दारामध्ये आहेत. ते कृष्णाने सांगितलं होतं दादा तुम्ही वाढायचं काम करा. कारण एखादी स्त्री या घरात येईल तर संन्याशाने तोंड पाहिल्यानंतर त्याचं जेवण संपल. कृष्ण परमात्मा दारात उभे आहेत. सुभद्रा आणि इकडे तिकडे फिरतात. हळूच तिनं खिडकीतून बघितलं घरात कोण जेवतं म्हणून. पाहतो तो संन्याशी आहे. तिनं पाहिलं की अरे असा तेजस्वी संन्यासी मनात आणला त्या सुभद्रेना. असा जर मला नवरा मिळाला तर बरं होईल. ती कृष्णाकडे पाहिलं. कृष्णाने ओळखलं तुझ्या मनात काय म्हणून. काही काळजी करू नको तुलाच मिळल असं कृष्णाने सांगितलं. त्यावर रुक्मिणीनं पाहिलं का हो काय चाललं तुमचं दोघांचं. हा ही काय आपली मुलगी संन्यासाला द्यायची का काय. म्हटलं नाही तसं नाही, ती पाहत होती म्हणून म्हटलं तुला. आणि मग इकडे तिकडे चक्रा मारत असताना या सुभद्रेनं अर्जुनाला पाहिलं. पण अर्जुनाने मात्र सुभद्रेला पाहिलं नाही. त्यावेळेला भगवान परमात्मा म्हणतात अर्जुना बलराम दादा ही सुभद्रा सारखी चक्रा मारते म्हटली. इकडून तिकडे मारती चक्रा मारती. जर का संन्याशाने हिचं तोंड पाहिलं तर जेवणाहून संन्याशी उठल. माझं काही ऐकतच नाही. दादा म्हणे सुभद्रा खाली बस थोडा वेळ. सुभद्रा खाली बसली. दादा चपाती वाढायला गेले. यांनी सांगितलं तुला काय करायचं फिर. म्हटले दादाचं ऐकू नको. पुन्हा तिनं फिरायला सुरुवात केली. कृष्ण म्हणतो दादा ही सुभद्रा ऐकतच नाही. दादाला रागच आला ना हो. तिच्या हाताला धरलं आणि ज्या घरामध्ये संन्यासी जेवत होता त्या कोपऱ्यात नेऊन ठेवलं बा. पण संन्याशाने काही सुभद्रेला पाहिलं नाही. त्यावेळेला कृष्ण म्हणला काय येडा या अर्जुन. ज्या वस्तू करता आला ती वस्तू पाहत नाही. मग भगवान श्रीकृष्ण परमाने संकेत केला ओ संन्यासी महाराज लाडू घ्या अमुक घ्या तमुक घ्या आणि जिलबी घ्या. जिलबी म्हटल्यानंतर कोपऱ्यात बोट केलं. तो संन्यासी म्हणला जिलबी कोपऱ्यात कशी आहे बा. आणि मग त्याने ती जिलबी पाहिली ना कोणती सुभद्र रूपी. सोपस्यत्रमतिम कन्या वीर मनोहरम प्रतिफुल्ले क्षण तशाम भाव क्षुब्ध मनोददे. सुभद्रा कुमारी सुंदरी पाहता भरली उरी. अर्जुन निश्चय करी हे नवरी करीन. ती इतकी सुंदर होती महाराज. अर्जुनाचं लक्ष जेवण्याकडे राहिलंच नाही. तो तिच्याकडे बघायचा. चपातीचा म्हणजे तुकडा घ्यायचा तोंडात घालण्याच्या ऐवजी लागला कानात घालायला. कढी घ्यायचा फुरका मारण्याच्या ऐवजी लागला शेंडीला चोळायला. वरण घ्यायचा चपाती चोरायची तर लागला अंगाला चोळायला. त्यावेळेला दादा म्हणतात कृष्णा संन्याशी बिघडला संन्याशी बिघडला. खरा कोणी बिघडला हो. दादांनी बिघडला. संन्याशी अंगार घेऊ लागला. भगवान परमात्मा म्हणतात या संन्याशाला कंदमुळं खाताची सवय अन्न खायची सवय नाही. पण दादाच्या लक्षात यायला पाहिजे होतं की अर्धा बारा जेवला अर्ध्यानंतर बारा बिघडला पण लक्षातच नाही आलं वा. आणि मग जेवण वगैरे असं झाल्यानंतर सगळ्या संन्याशी पुसून काढलेलं आहे स्नान केलेलं आहे. मग हळूच कृष्ण म्हणतात अरे अर्जुना जेवला का नाही चांगला. अरे नंतर सुभद्रा दाखवायची ना. मी सुभद्रा पाहिल्यानंतर काय झालं मला कळलंच नाही. म्हटलं नाग से नागिन बुरी हात लगे कटकाय और नागिन से नार बुरी देखत लहरी आ जाय. अशा मला लहरी येत होत्या. काळजी करू नको आता वेळ झालेली आहे. सुभद्रा दर्शनाला जाईल आणि रथ सज्ज करून ठेव. आणि चला सगळे लोक निघालेले आहेत. सुभद्रा रथात बसली आहे. आणि मग दादा म्हणतात कृष्णा आपलं केवढं भाग्य आहे की आपल्या लग्नाला संन्यासी आलाय मुलीच्या लग्नाला. त्यावेळेला कृष्ण मनात म्हणतो आपलं भाग्य नाही आपल्या पोरीचं भाग्य दिसतं पळून जाण्याबरोबर याच्या बरोबर. आणि म्हणून सगळी पूजा वगैरे केली. पूजा केल्यानंतर प्रकार असा निर्माण झाला. सुभद्रा रथात बसली होती कृष्णाच्या. त्यांनी रथ आपल्या जवळ उभा केला आणि रथामध्ये आपल्या रथामध्ये अर्जुनाने सुभद्रेला टाकले आणि लगेच निघून गेले. भगवान परमात्म्याने विचार केला की लवकर सापडायचं नाही म्हणून एका घरामध्ये जाऊन एका खोलीमध्ये जाऊन झोपलेले.
म्हणजे सुभद्रा पळवली झाला आरडा. म्हणजे कोणी पळवली? दादाला सांगितलं तुमच्याकडे संन्यासी जेवायला आला त्याने पळवली. म्हणजे असं डोकं ज्या वेळेला बलरामाशी हे करता ओ दचडाला चित्त श्रीकृष्ण समजविता राहिला माथा चोळी तकुडे कृष्ण कुठे लोक सापडतो. ज्या घरात गेल्याबरोबर कृष्णाला उठ, हे कृष्ण उठ, काय झालं? अरे आपलं तोंड काळं झालं ना. तोंड काळं झालं. कृष्णाने आरसा घेतला आणि पाहायला सुरुवात केली. कुठे तोंड काळं? अरे तसं नाही वेड्या, आपली बहीण पळवली. कोणी? संन्याशानी. लांब जाण्याकरता म्हणतो कोणता संन्यासी कधी आला होता लांब जायच्याला? अरे वेड्या, जरा दंबानी चाल, तुझ्या पाया खालच्या मुंग्या मोडतील मधले. अरे असे कुठे वेळ राहता, तो संन्यासी जाईन ना पळून. त्यावेळेला भगवान परमात्मा म्हणतात कोण संन्यासी? ते म्हणलं काय माहित. अरे तुम्ही ठरवलं दुर्योधनाला देण्याची मुलगी सुभद्रा, पण मी ठरवलं अर्जुनाला म्हणायचं डोकं सरकलं. का रे कृष्णा, मला म्हणला खरा संन्यासी करून मी ते त्याच्या तीनदा पाय पडलो आणि सुभद्रेला पाहिल्यानंतर याचं डोकं फरक पडला याच्या डोक्यामध्ये. तिला पाहतो अंगार कडी काय घेतो ना, अमुक काय करतो न तमुक काय करतो. मला तर तीनदा त्याच्या पाय पडायला लावलं तू. थोडक्यात सांगायचं असा अर्जुनाचा विवाह. आणि अशा प्रकारचा झाल्यानंतर शुकाचार्य म्हणतात राजा परीक्षिती, हे खरं म्हणजे अर्जुनावरती प्रेम होतं. इतकं अर्जुनावरती भगवान परमात्माचं प्रेम होतं की त्याने शुद्ध पुण्य केल्यामुळे भगवान परमात्माने त्याला आपली सुभद्रा नावाची बहीण दिली. आता तिसरा जो मुद्दा आहे, जो संत महात्मे हे जगाचे मित्र कशाहून ठरतात, थोडासा भजन करा. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोविंदा गोपाळा मुरली मनोहर नंदलाला. गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदलाला. गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदलाला. गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदलाला. 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 गोविंदा गोपाळा मुरली मनोहर नंदलाला. गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदलाला. गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदलाला. गोविंदा गोपाला मुरली मनोहर नंदलाला. गोपाल कृष्ण भगवान. संत हे जगाचे मित्र कसे होतात? काय असं केलं जगाचे मित्र होण्याकरता संत महात्माने? तैसा काया वाचा म्हणे साधू वाढला उपकारा कारणे. आपले परावे म्हणून उपकारू करणे सर्वासे. नागबाबा गोड सांगतात की साधूंना फार मोठा जगावरती उपकार केलाय महाराज. इथे उपकारासाठी आले घर जावय खुंठी. आले घर जावय खुंठी. आले घर जावय खुंठी. उपकार करण्याकरता संत महात्मे जगामध्ये येतात, म्हणून ते खरं जगाचे मित्र होतात. आणि भगवान परमात्मा म्हणतात मला फण आवडतो. आता खरं म्हणजे भगवान परमात्माने युगाचा आरंभी 7 गोष्टी म्हणजे परोपकाराकरता निर्माण केल्यात. त्या कोणत्या? रविश्चंद्रो घना वृक्षा नदी गावच्छ सज्जना
येथे परोपकाराय युगे देवेन निर्मिता. या 6 गोष्टी ज्या आहेत, पण सर्वापेक्षा संतांचे विशेष उपकार आहेत पहा. रवी म्हणजे सूर्य, सूर्य आणि चंद्र भगवान परमात्माने उपकाराकरता निर्माण केली की नाही हो. सूर्य प्रकाश देतो आपल्याला, चंद्रामुळे अन्नधान्य वगैरे पिकत असतो, हे फार मोठे परोपकारी आहे. परंतु ज्ञानोबा राय म्हणतात की सूर्य जो आहे तो परोपकार जरी करत असला, म्हणजे तो परोपकार जरी करत असला, परंतु त्याला आस्त आहे, आस्त म्हणजे मावळणार आहे पहा. सूर्य तैसा सूर्य तेजे जैसा श्वज्वळ, परी आष्टवे हे एक किडाळ, चंद्र संपूर्ण एखादे वेळ, हे सदा पुरते. सूर्य तैसा श्वज्वळ, परी आष्टवे हे किडाळ, चंद्र संपूर्ण एखादे वेळी, हे सदा पुरते. सूर्य तैसा श्वज्वळ, चांगला आहे सूर्य, पण आष्टवे हे किडाळ, त्याला आस्था आहे. चंद्राला देखील आस्था आहे. चंद्र तर अमावस्येच्या दिवशी दिसतच नाही म्हटला. अरे हे जरी आपल्याला प्रकाश देत असले, पण हे प्रकाश जे आहेत ते काही आहे, काही वेळेला आहे, काही वेळेला नाही. पण जगामध्ये प्रकाश देणारे जे आहेत संत महात्मे, ते कसे आहेत? नाचू कीर्तनाची रंगी, ज्ञानदीप लावू जगी. आणि संत महात्मे जगाला ज्ञानाचा बोध करतात, ज्ञानाचा प्रकाश करतात. म्हणून असा ज्ञानाचा प्रकाश ज्याच्या अंतःकरणा, पण अंधकार निघून जातो अज्ञान रूपी, आणि ज्ञानामुळे तो अशा प्रकारचा मनुष्य आणि मुक्त होत असतो. असा ज्ञानाचा प्रकाश पडतात. म्हणून संत महात्म्याचे उपकार जास्त आहे. रविश्चंद्रो घनाहा म्हणजे पाऊस उपकारच करतो महाराज. पाऊस नसल्यावर तर लोक मरतील ना हो, कसे जगतील हो. पाऊस चांगलाच आहे, पण पाऊस जरी चांगला असला, मेघ उदार परी ओसरे, म्हणून उपमेसी न पुरे. कधी कधी मेघ उदार आहे, पण तो ओसारला जातो, कधी कधी दुष्काळ पडतो महाराज. आता हे दुष्काळ पडल्यानंतर लोकांना त्रास होतो. उदार आहे का? चांगली गोष्ट आहे, पण संत त्यापेक्षाही फार मोठे उदार आहेत. किती उदार आहे संत महात्मे. जे जे ओ शुद्धे उदारे प्रसिद्धे, अनवर्तानंदे वर्षतीये. हे तरी पाऊस कमी जास्त पडतो, पण संत महात्मे आनंदाचा वर्षाव करत असतात. ब्रह्माचा अशा प्रकारचा प्रकाश म्हणजे हे ज्ञान सांगत असतात, म्हणजे आनंदाचा वर्षाव करत असतात. सगळ्या लोकांना विद्येचा आनंद वगैरे देत असतात. हे मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी, घेणे देणे सुखची वरी, होई देया जगा. असे संत महात्मे उदार आहेत. रविश्चंद्रो घना वृक्ष, वृक्ष परोपकारी मारा. आवडती फळे आसारी साले आठवळे. किती माणसं फळं खातात महाराज, पण माणसं जरी फळं खात असले, पण काय सगळेच फळ खाता का? खारी की सगळे खावं लागते का? खारी की वरून खावं लागते, आतून फेकून द्यावं लागते. आंबा वरून खायचा का आतून खायचा? आंबा वरून नाही खायचा, नाही आतून नाही खायचा, मधला खायचा. समजलं का? काही फळं असे आहेत वरून खायचे, काय आतून खायचे. असं कोणतं फळ आहे की त्याला आसार नाही, साल नाही, काही नाही? असं कोणतं फळ आहे हो? असं संत महात्म्याकडे फळ, ते म्हणजे अमृत फळ. निगम कल्पदोर्गर्तम बलम शुकमखाद मृदरोसमितम, पिबत भागवतम रसमालयम, मोरोरसिका भूल भाविका. असं फळ आहे. वेदरूपी कल्पवृक्षाला आले. ते वेदरूपी कल्पवृक्षाचं जे फळ आहे, श्रीमद भागवतातील 18,000 श्लोक, ते मात्र फळ सगळंच खावं लागतं. ते आंबट नाही, तुरट नाही, कसंच नाही, सगळं खावं लागतं. म्हणून असं जे फळ आहे, म्हणून हे वृक्ष तरी कमी जास्त असं फळ म्हणजे साल कधी फेकून द्यावं लागते, कधी आतलं फेकून द्यावं लागतं. असो रविश्चंद्रो घना वृक्ष, नदी गावश्च सज्जना. नदी परोपकारी आहे, चांगली गोष्ट आहे. फेडीत पाप ताप, ओखीत तिरीचे पादप, समुद्रा जाय आप गंगेचे जैसे.
सगळ्या गोष्टी आनंदाच्या आहेत महाराज नदीच्या, पण नदीमध्ये एक दोष आहे म्हणतात बा, सुचित्वी सुची गंगा होय आणि पाप तापही जाय, परी तेथे आहे बुडणे एक. सुचित्वी सुची गंगा होय, पवित्र गंगा आहे, सगळ्या गोष्टी आहे, पण त्या गंगेमध्ये उडी बिना पोहराने टाकली की मेल्याशिवाय राहत नाही. ती एकट्याला मारत नाही महाराज, एखाद्या वेळेला बिना पाहुणाराने म्हणजे त्याला जर उडी मारली त्याला घेण्याकरता तोही मरतो. म्हणून पाण्यात पडल्यानंतर त्याला जर काढायचं मागून गेलं पाहिजे, समोरून कधीच जाता कामा नये. म्हणजे नदी जरी परोपकारी आहे पण तिला म्हणजे त्या नदीमध्ये बुडण्याची शक्यता आहे. मग हे संत महात्म्य कोणत्या नदीतून काढतात हो? बुडत हे जनन देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या, येतो कळवळा म्हणून या, येतो कळवळा म्हणून या. बुडत हे जनन देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या. अरे भव नदीतून हे काढत असतात. म्हणून संत महात्म्याचे सगळ्यामध्ये उपकार आहेत. किती उपकार आहेत की दयांतरात वसे दुजेपणा तेथे नसे. अरे दया अंतरात वसे दुजेपणा तेथे नसे, आपणासारखे करीती याची कोळ नाही चित्ती. अंतकरणात इतकी दयाळू असतात ते महाराज की त्या उपकार करण्याकरता ते कधीही माग पुढं पाहत नाही. मीराबाईचे उदाहरण घ्या तुम्ही. मीराबाईने केवढा उपकार केला भंग्याच्या मुलावरती. ती बाई एक भंग्याची राजकन्या मीराबाईच्या घरी संडास साफ करायला होत्या त्या, आणि काही कालानंतर ती म्हातारी आजारी पडली. मग म्हातारीने आपला मुलगा बाळ्याला सांगितलं, बाळ्या जा मीराबाईचा संडास साफ करून ये. त्यावेळेला तो मीराबाई संडास साफ करण्याकरता गेल्याबरोबर त्या मीराबाईला पाहिलं नव्हते. एक श्रीमंतीचं तेज आणि परमार्थाचं तेज पहा. त्या मीराबाईच्या मुखावर पाहिल्यानंतर हा काम वृत्तीचा होता. त्यांनी सांगितलं बस 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 बायको करावी तर अशी करावी. घरी आला, आईला सांगितलं आई मला लग्न करायचं तर मीराबाईशीच करायचं. त्या म्हातेरला 50 डिग्री दाब म्हणजे ताप होता, 104 डिग्री ताप वाढला नो. मूर्खा म्हटले जर का राजाला कळाल तुझे तुकडे करील ना रे. मीराबाई कोण, तू कोण? नाही कसंही कर पण मला मीराबाईच बायको करायची. मीराबाईला जाऊन म्हणतो. आता आईची माया हो महाराज. गेली ती म्हातारी. मीराबाईला सांगितलं माझा मुलगा काल आला होता, मी आजारी पडले होते, तर त्यांनी तुम्हाला बघितल्यानंतर त्याची अशी इच्छा झाली की तुमच्याशी लग्न करायचं. मीराबाई हसल्या, महाराज काय हरकत नाही, त्यांना पाठवून द्या, मी त्यांच्याशी लग्न करायला तयार आहे. त्या म्हातारीला ताप आला होता आणि 104 डिग्री तो आपाप नाहीसा झाला हो. लग्न म्हटल्यानंतर लगेच घरी आली, सांगितलं बाळ्या जा मीराबाई तुझ्याशी लग्न करणार. बाळ्या म्हणजे मूर्खच होता तो. बाळ्या लगेच गेलं की सांगितलं काय माझ्याशी लग्न करणार. म्हटले हो पण माझं एक आट आहे. म्हटले काय? मला एक मंत्र देणार. म्हटले मी इथं खोली देणार, खोलीत बसायचं, वर 80 किलोची तलवार अडकल्या राहणार, म्हणजे तपभंग करायचं नाही. तप का उठले का तलवार वरून बसन मरताल. तो म्हणला फार अवघड आहे. म्हणजे बायको करणे का सोपं काय मीराबाई? मग आणि सज्जनो संतांच्या मुखातला मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्र म्हटल्या बरोबर 1 दिवस झाला, 1 गाठ गेली, दुसरा दिवस 1 गाठ गेली. विद्यते हृदयग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया शांती चास्य कर्माणी तस्मिन दृष्टे परावरे. सप्त गाठीचा नाश झाला आणि लगेच त्याला दिव्य ज्ञान झालं. जो कामवृत्ती पाहणारा मीराबाईकडे तो मीराबाईकडे आई म्हणून बघू लागलाय. त्याला ज्ञान प्राप्त झालं. उठला आणि मीराबाईचे पाय धरले. श्री संताची ये माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. केवढा उपकार केला महाराज त्याच्यावरती. म्हणून ते जातीचा कोळाचा उपकार कारण संत इतके परोपकारी आहेत की संत हे जीवावर उपकार करतात, संत हे जगावर उपकार करतात, संत हे देवावर पण उपकार करतात, जीवावर उपकार करतात. तुमच्या आमच्यावर केवढे उपकार आहे संत महात्म्याचे, किती उपकार आहे हो. म्हणजे आपल्याला संत महात्मे उठवतात,
उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकव्यथा जन्माच्या. किती परोपकार हो, काय सांगू आता संतांचे उपकार, मज निरंतर जागविती. हे जो लोक आपण परमार्थ करायला लागलोत ना, संतांचे आपल्यावर उपकार आहेत. संत महात्म्याने सांगितल्यानंतर आपण परमार्थ करतो, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालतो, पंढरपूर आळंदीची वारी करत असतो, प्रभूचं चिंतन करत असतो, प्रभूची आपण पूजा करतो. संत महात्म्याचे उपकार आहेत आपल्यावर. त्यांनी जर आपल्याला सांगितलं नसतं तर आपण उपकारी बनलोच नसतो, म्हणून जीवावर उपकार करतात. आता संत महात्मे देवावर पण उपकार करतात. बरं, देवावर काय उपकार करतात संत महात्मे? प्रभू रामचंद्र रावणाला मारून अयोध्येमध्ये आले. एक सभा घेतली प्रभू रामचंद्रांनी की ज्याने माझ्या सीतेच्या शोधाकरता त्रास घेतला त्याला आपण बक्षीस दिलं पाहिजे. म्हणून सगळे लोक खाली बसलेले, प्रभू रामचंद्र उभे राहिलेत. हे लोकांनो, तुम्ही केवढे माझे भक्त आहात, सीतेच्या शोधाकरता तुम्ही फार मोठा त्रास घेतला, मला तुम्हाला बक्षीस द्यावं असं वाटतं. मग सगळ्या लोकांनी ठरवलं की बक्षीस जे मिळणार पहिलं हनुमंताला मिळणार, कारण हनुमंतासारखं कोणी आणि सेवाच केली नाही, त्रासच घेतला नाही. मग प्रभू रामचंद्राने सर्वांचं आभार प्रदर्शन केलं, सर्वांची बोलायला सुरुवात केली. मी ज्याचं नाव घेईल त्याने पहिल्यांदा याचं बक्षीस घेऊन जायचं. मग प्रभू रामचंद्राने पहिल्यांदा नळाचं नाव घेतलं, नळाला बक्षीस घेऊन गेला. निळाचं नाव घेतलं, बक्षीस घेऊन गेला. हा जमवून आले, बक्षीस घेऊन गेला. आता खरं म्हणजे लोक, अरे नावात काही खालीवरपणा झालं नाही म्हणजे, हा चिठ्ठीमध्ये नाव उलट सुलट कसं झालं? मग आता कोण बोलणार हो प्रभूला? पण सीता मातेला ते पाहोल नाही. सीता म्हणले, प्रभू थांबा. प्रभू म्हणले, काय म्हणणं आहे तुझं? अरे तुम्ही नावामध्ये कसे चुकलात? पहिल्यांदा मारुतीरायाचं नाव घ्यायचं ना, मग त्याचं नाव घेण्याच्या ऐवजी तुम्ही दुसऱ्याचे नाव घेतले. प्रभूचं नाव म्हणजे हनुमंताचं नाव काढल्याबरोबर प्रभू रामचंद्राने खाली मान घातली. म्हणजे का बरं खाली मान घातली तुम्ही? हा, तुमच्याकडे द्यायला काहीच नाही का? म्हटले बोलतच नाही प्रभू. याला वाटत की आपण आपला मोत्याचा हार द्यावा नवरत्नाचा. मी माझा हार देऊ का? आता हिचा होता का रामाचा होता? रामाचाच होता, पण बायांना सवय मी तिकडून करून आणलो. अरे या इकडचंच असतं, पण नाव आपल्या माहेरचं घेत असते. म्हणजे द्यायचं तर दे तू. मग तिनं तो नवरत्नाचा हार घेतला, मारुतीला देऊन टाकला. आता मारुतीला देऊन टाकल्यानंतर मारुतीला उठले, झाडावरती गेले. आता इकडे कार्यक्रम सुरू झाला, पण सीतेचं लक्ष त्या हारावर होतं. बा त्या मारुतीने काय केलं, ते मणी फोडायला सुरुवात केली. काय पाहत होते त्यांची त्यांना माहिती. त्यावेळेला तिला राहुल नाही मारुतीराया, अरे नवरत्नाचा हार आहे तो, पृथ्वीमोल मणी एक एक, तू काय पाहतो त्याच्यात? हा, आता हिला काय घेणे, फोडून येते काय हो? तुम्ही मला 500 रुपयाची नोट देणार नाही, पण दिली बा, जाऊ द्या. आणि मी तुमच्या देखत फाडू लागलो, तुमच्या पोटात दुखायचं काय काम आहे? एकदा हार दिला ना. मग त्यांनी सांगितलं, आई साहेब मी काय पाहतो सांगू तुम्हाला? अरे तू काय पाहतो त्याच्यामध्ये? त्यांनी सांगितलं, मी याच्यात रामरत्न पाहतोय. नुसतं रत्न आहे, हे जड आहे म्हटले. आणि रामरत्न पाहतो त्यावेळेला सीते मातेला राग आला नो. ती म्हणली, तुझ्यात तरी राम आहे का? हा, राम माझ्यात म्हटल्यानंतर मारुतीरायाने छाती धरली, फाडलीच बा. त्याच्यात काय दिसलं? राम, लक्ष्मण आणि सीता दिसलेले आहेत. थोडक्यामध्ये सांगायचं तात्पर्य असे मारुतीराया प्रभू रामचंद्र म्हणतात, सीते अरे सुन कपितो ही समान उपकारी, नहीं कोई सुर नर पुन तनुधारी, प्रति उपकार करो का तेरा, होई न सकत मन मोरा. अरे सुन कपी तोही समानोपकारी, जगामध्ये तुझ्या सारखा उपकार करणारा कोणी नाही. माझ्याकडे 5 प्राण आहेत, एक कशोपकाराय प्राणदास्यामि ते कपे, शेषेस्य उपकाराय भवान ऋणितो वयम मे. अरे माझे 5 प्राण जरी तुम्हाला ओळून दिले, टाकले, तरी तुमची त्याची बरोबरी होणार नाही. म्हणून काय द्यावे त्याशी होऊ तराई,
ठेवितो हा पायी जीव थोडा, ठेवितो हा पायी जीव थोडा, ठेवितो हा पायी जीव थोडा. अरे संत महात्मे जीवावर उपकार करतात, संत महात्मे जगावर उपकार करतात, आणि संत महात्मे जगावर उपकार करतात. इतके संत महात्मे उपकारी आहेत म्हणून ते खरे जगाचे मित्र ठरले गेले. आता जगावर कसे उपकार करतात? स्वर्गामध्ये आणि इंद्र सभा भरलेली आहे. इंद्र सभा भरल्यानंतर प्रकार असा निर्माण झाला की इंद्र हा ऐश्वर्याने उन्मत्त झालेला होता. म्हणजे इतका ऐश्वर्यवान होता त्याच्याकडे, तो नाचकाम पाहत बसला होता. गंधर्व गात गाणी जेथ रंबायशिया नाचणी, उर्वशी मुख्य विलासिनी अंतोरिया. आणि काय सांगाव ते गायन, राजर्षी गायन महाराज, नाचणाऱ्या उर्वशी तिलोमता सारख्या, आणि नाच काम चाललेलं आहे. सगळीकडे त्याला आनंद दिसत होता. आनंद घातली कास गायन आरंभी सुरस, सप्तस्वर केदारास आळवी रंभा, आळवी रंभा. गायन म्हणजे गायन वगैरे चाललेले, सगळीकडे चालले. अशा राज थाटामध्ये तो इंद्र बसलेला आहे. एक दिवस बृहस्पती हे देवांचे गुरु आहे की नाही, आणि दैत्याचे गुरु कोण? शुक्राचार्य. शुकाचार्य नाही बरं, शुक्राचार्य वेगळे, सुखाचार्य वेगळे. नुसता रचा फरक आहे. कारण मराठी भाषेमध्ये अशी गंमत आहे पहा, र अनुस्वार उकार वगैरे इकडे तिकडे जातो, ते अक्षर बदलत असतं. एक गावामध्ये सरपंच नवीन झालेलं, आणि मग त्यांनी गाव जमा केलं, आणि मग सांगितलं अमुक करा तमुक करा येऊ करा. त्याला पहिल्यांदा बोलायचं माझ्या बंधू आणि भगिनींनो असं म्हणायचं होतं. पण ते अशिक्षित होतं. त्यांनी काय केलं पहा, माझ्या म्हणजे ब वरचा अनुस्वार काढला, आणि इकडं भगिनी आहे ना, म्हणजे ब वर ठेवला. त्या वाक्याचा उच्चार काय झाला? माझ्या बंधू आणि भगिनींनो असा झोडपून काढला. मूर्खा, तुला सरपंच कोणी केलं म्हटलं? अशिक्षित वगैरे. असं थोडक्यामध्ये म्हणजे इथं शुक्राचार्य वेगळे, सुखाचार्य वेगळे, आणि बृहस्पती हे बृहस्पती देवांचे गुरु, शुक्राचार्य दैत्यांचे गुरु. बृहस्पती आले तिथे, आणि बृहस्पती आल्यानंतर आता खरं म्हणजे यांनी सभा संपायला पाहिजे होती, पण यांनी सभा नाही संपवली. कारण उन्मत्त झाला होता, अहंकारी होता तो. नवल अहंकाराची गोटी विशेष नाही लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटी नाचवी. ऐश्वर्याचा अभिमान. महाराज गुरु आले तरी उठला नाही, तसाच बसून राहिला. लोकांनी दर्शन घेतलं, हा उठला नाही, स्थानच दिलं नाही. आणि मग गुरुजी निघून गेले. आता कुठपर्यंत भोग भोगणार? हा संपलं ना ते भजन मध्ये ते गायन वगैरे. आणि मग विचारलं गुरु कुठे गेले, गुरु कुठे गेले? आणि गुरु कुठे गेल्यानंतर गुरुचा तपास लागत नाही. मग त्या दैत्यांना कळालं की आता म्हणजे बृहस्पती निघून गेले. सगळे दैत्य आलेले आहेत, स्वर्गाचं राज्य घेऊ लागले. भगवान म्हणजे तो इंद्र उठलेला आहे, आणि भगवान परमात्माकडे आला. नारायणा, हे स्वर्गाचं राज्य आता दैत्य घेऊ लागले. अरे का? म्हणले मी गुरुचा अपमान केला. मूर्ख काय म्हटले? गुरुचा अपमान कुठं करत असतात हो? हा, अरे गुरु हा संत कुळीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा. तुला आता दुःख झाल्याशिवाय राहणार नाही. काय उपाय करू? म्हटले असं करा, आता चौथा सूर्य म्हणजे जो असणारा म्हणजे चौथा मुलगा आहे म्हणजे कश्यपाचा त्वष्टा, याच्याकडे जा, आणि त्याचा मुलगा विश्वरूपा याला गुरु करून आण म्हटले. मग हा उठला, त्वष्टाकडे गेला. तुमचा म्हणजे मुलगा गुरु करायचा, माझं स्वर्गाचं राज्य गेलं नाही पाहिजे, जा घेऊन पण सांभाळून आणा. म्हटले काय हरकत नाही. आणि मग तो विश्वरूपा आलेला आहे, आणि विश्वरूपाला सगळं दाखवलेलं आहे. कशा करता आणलं? अरे हे दैत्य आलेत म्हटले, हे स्वर्गाचं राज्य घेणार आहे. विश्वरूपाने म्हटले काळजी करू नको. मग त्या विश्वरूपाने भागवतातले म्हणजे आणि जे मंत्र म्हणायला सुरुवात केली, धौतांग्रबाणी राचम्य सपवित्र उदमुखा
कृतस्वांकरान्यासो मंत्राभ्याम वाग्यसा सुची. नारायण कवच 42 श्लोकाचा आहे, त्याच्यापैकी पहिला श्लोक म्हणला आणि असं त्याच्यात ताकद आहे महाराज की सगळे दैत्य पळून गेले. हो, इंद्राला फार मोठा आनंद झाला. इंद्र म्हणाला, गुरु महाराज काय देऊ तुम्हाला दक्षिणा? अरे म्हणले, यज्ञ कर एखादा मोठा, सगळ्यांना बोलव आणि यज्ञाच्या निमित्ताने लोक येतील, पुण्य निर्माण होईल, मलाही दक्षिणा होईल, काय हरकत नाही. मग यज्ञ करायचं त्यांनी ठरवलं. पहा, सगळीकडे लोकांची तयारी सुरुवात झाली आणि हा इंद्र बसलेला आहे, हा विश्वरूपया बसलेला आहे. आता विश्वरूपया मंत्र म्हणायला सुरुवात करणार. याची आईनं सांगितलं, रचना दैत्याची भगिनी होती विश्वरूप्याची जननी, मातृकुळ दैत्य खाणी हवीरबाग दे तया लागी. रचना याची आई होती, दैत्याची बहीण होती ती. तिनं सांगितलंय, विश्वरूप्या तुला एवढा चान्स आला, आता पुन्हा एक चान्स येणार नाही, तू देवाचा गुरु होणार नाही. मग आता असं कर, एकाही देवाचं नाव घ्यायचं नाही, सगळ्या मामाला हवीरबाग द्यायचं म्हटले. आणि मग यांनी ऐकलं आपल्या आईचं, रावणाय न स्वाहा, कुंभकर्णाय न स्वाहा, असं राक्षसाचं ज्यावेळेला नाव घेऊ लागला, इंद्राने सांगितल्याकडे गांजा तर पिऊन आलं नाही म्हटले. व हे देवाचं नाव घेण्याच्या ऐवजी राक्षसाचं का नाव घेतो? इंद्राला राग आला. इंद्राने जे खडग घेतलं आणि त्याच्या डोक्यात टाकलं, त्याला जिवंतच मारलं. यज्ञ वगैरे संपलं नो. आता यज्ञ ते मारल्याबरोबर त्या विश्वरूप्याच्या अंगातून ब्रह्महत्या निघाली. पहा, आणि ती लागली इंद्राच्या पाठीमागी. इंद्रा तुला आता जिवंतच मारते. व मग त्या इंद्राने काय केलं, सगळीकडे फिरत असताना पृथ्वीला प्रार्थना केली, माते कसंही ब्रह्महत्या घ्या. ती म्हणली, मी एकटे नाही घेऊ शकत. मग त्यांनी 4 लोकाला ब्रह्महत्या दिली. पृथ्वीला दिली, त्याच्यानंतर जलाला दिली, वृक्षाला दिली आणि स्त्रियांना दिली. पहा, पृथ्वीला कोणती ब्रह्महत्या दिली? भेगळपणा ही ओसट जमिनी ब्रह्महत्या आहे. तिला सांगितलं, तुमच्यावर खड्डे जरी खाल्ले लोकांनी तर आपोआप ओसरून जातील. झाडाच्या ठिकाणी डिंक ही ब्रह्महत्या आहे. तुम्हाला जरी लोकांनी तोडलं तरी तुम्हाला आपोआप पाले फुटतील, हा वर दिलेला आहे. त्याच्यानंतर स्त्रियांना ब्रह्महत्या दिली. महिन्याला येणारा रजस्वला ही ब्रह्महत्या आहे. असा ब्रह्महत्या दिल्यानंतर तुम्हाला माणसापेक्षा अधिक काम निर्माण होईल असं सांगितलेलं आहे. पुढे नंतर पृथ्वीला दिली, जलाला दिली, वृक्षाला दिली, पाण्याला दिली. आता पाण्याच्या ठिकाणी फेस ही ब्रह्महत्या आहे. आणि फेस ही ब्रह्महत्या असल्यामुळे सांगितलं की बुडबुडे ही ब्रह्महत्या आहे. तुम्हाला म्हणजे बुडबुड्याचं पाणी वगैरे पिल्यानंतर ब्रह्महत्या लागत असते. त्यांनी सांगितलं की ही ब्रह्महत्या जी आहे तुम्हाला वर देतो, तुम्ही वाहत राहाल त्यावेळेस स्वच्छ राहणार. असा वर दिला, ब्रह्महत्येपासून तो मुक्त झाला. पण हे समजलं राक्षसांना. राक्षसांना समजल्यानंतर रासुरोने तत्काल वीराचा यज्ञ विधान, उस यज्ञ से प्रगट हुआ वृत्रासुर बलवान. त्याच्यातून वृत्रासुर नावाचा राक्षस निर्माण केला वा त्यांनी. आणि तो धावत धावत इंद्राकडे आलेला आहे. इंद्राकडे आल्यानंतर इंद्राने विचारलं, आता काय करावं? वृत्रासुराची गर्जना भयान, मूर्छित झाले देवगण, वीज आकाशा मधून पडली जैसे. इंद्र घाबरलेला आहे आणि वृत्रासुराची युद्ध करू लागले. त्यावेळेला देव इकडे तिकडे पळू लागले, वृत्रासुर इकडे तिकडे पळू लागले. त्यावेळेला वृत्रासुर आपल्या लोकांना म्हणतो, शत्रूला पार दाखवायचे नाही, कारण शत्रूला पार दाखवणं आपलं काम नाही, मित्रेपणा करायचं नाही. तुमचं नाव अशा प्रकारचं असुर आहेत, ते सूर आहेत. इंद्र म्हणला, शूर म्हणून घ्या, असुर म्हणून घ्यायचं नाही. कारण काही लोक शूर म्हणून घेतात पण खरे असुरच असतात. बा, एक मनुष्य बायकोचा शूर होता. बा, बायकोच्या पुढे तलवार फिरायचा तो. मला खायला प्यायला जर दिलं नाही तुझं मस्तक छेदून काढल्याशिवाय राहणार नाही. ती उदबत्ती छाप झाली नो. मग एक दिवस शेजारी भेटली, का ग तू अशी वाळली का झाली उदबत्ती छाप? म्हणजे माझा नवरा शूर आहे, त्याला खायला प्यायला दिल्यानंतर तो माझ्या समोर तलवार फिरत असतो, मस्तक छाटीन म्हणत असतो, त्याच्यामुळे मी खराब झाली. म्हटले बा. ती म्हणजे कुठे जात असतो? म्हणजे बाहेर जात असतो, बाहेर दिशेला सकाळी सकाळी. मला बोलव म्हटली. तो बाहेर गेला, येणं बोलवलं. कुणी त्याची तलवार? म्हटली ही काय तलवार? ती तलवार त्या बाईना पाहिली अशी जंतर होती. बा, 2 दिवस लिंबावर घासलं तरी लिंबू कापणार नव्हता अशी जंतर होती, म्हणजे बोथट होती. बा,
जा काहीच नको करू म्हटले. नवरा चहा नको देऊ, काय नको म्हणा. पुष्कळ वीर पाहिलेत आणि शूर पाहिलेत. आणि जा मस्तका कापून आणा कोणाचे. ती बाई गेली तो नवरा आला. पाणी पाणी दिलंच नाही नव्हती ना. याला वाटलं काय हरकत नाही, हाताने घेऊन प्या. मग चहा हाताने करून प्या म्हटले. आता असं म्हटल्यानंतर याला वाटलं बघू का तुझ्याकडे. हो हो. आता घेतली तलवार ती बोटकी. मारू का म्हटले. अहो म्हटले 10-5 माणसं कापून आणा मग शूर समजा. जातो जातो म्हटले आता. आणि निघालो. युद्धाच्या गोष्टी ऐकताची सुख करिता हे दुःख थोडा आहे. गेला एका जंगलामध्ये आणि अगोदरच युद्ध झालं होतं. 10-5 माणसं मोरून पडले होते. याने 5 माणसं उचलले न हो आपल्या पदरात टाकली. लगेच बायकोच्या पुढे दणकन आणून टाकले. बाग 5 माणसं मारून आणले. मोठं 5 म्हटल्या म्हणून तर तिनं सांगितलं काय आश्चर्य झालं. पण ती हुशार होती. ती म्हणली का हो हे माणसं तुम्ही मारून आणली यांची मस्तक मुंडके कुठे तुम्हाला अगोदरच कोणी कोण कापून नेली होती. बरं आहे का. आता थोडक्यात याला काही शूर समजत नाही. थोडक्यामध्ये सांगायचं युद्ध सुरू झालं. फार मोठा इतिहास आहे महाराज. अरे तो राक्षस जो असणारा वृत्रासुर तो म्हणतो इंद्रा तू अभक्तायस. अरे तू गुरुचं ऐकलेलं नाही. तू काही गोष्टी कशा आहेत पहा. मनुष्य अभक्त कधी ठरतो मंदिरात जाऊन मोठ्याने ओरडतो. म्हणजे मोठ्या माणसाच्या आसनापेक्षा वर बसतो तो अभक्त आहे. एका हाताने देवाला नमस्कार करतो तो अभक्त आहे. आता अपवाद म्हणून सोडून द्या. इकडून मोटरसायकल चालली तिकडून मोटरसायकल चालल्यानंतर एका हाताने नमस्कार करा दोन्ही. अपवाद म्हणून सोडून एकाच हाताने करा. दोन्ही हाताने मारताल म्हणून अपवाद म्हणून काही वेळेला सोडून द्यायचं. नाविलाज असतो त्यावेळेला. अरे तू अभक्त आहेस. तू गुरुचं ऐकलंयस. जे आई वडिलाचं वचन ऐकत नाहीत ते अभक्त आहेस. मोठ्या माणसाचं वचन ऐकत नाही ते अभक्त आहेस. अरे तुला भगवान परमात्माने ऐश्वर्यवान केलं. तुझ्यावर भगवान परमात्माची सामान्य कृपा आहे. पण मला भगवान परमात्माची विशेष कृपा आहे म्हटले. बा माझ्यावर श्रीमंती नाही. म्हणजे श्रीमंत मनुष्य झाल्यानंतर ऐश्वर्य झाल्यानंतर तो पुण्यच करील सांगता येत नाही. अपवाद म्हणून सोडून द्या. सगळेच नाही पुण्य करीत जवळजवळ. आता काही करणारे आहेत बिचारी ऐश्वर्यवान आहे त्यांच्याकडे पुण्य पण आहे. पण तुझ्याकडे पुण्य नाही. तू अपमान केलास गुरुचा बृहस्पतीचा अपमान केलास. कारण भगवान परमात्मा त्याच्यावरती कृपा कधीच करत नाही. जो सामान्य मनुष्य आहे भगवान परमात्माची सेवा करतो त्याच्यावर भगवान परमात्मा कृपा करत असतो. ऐश्वर्य भगवान परमात्मा हिरून घेत असतो आणि श्रीमंताला जास्त आयुष्य म्हणजे ऐश्वर्य देत असतो. का त्याच्याकडून पाप व्हावं म्हणून. भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि अर्जुन एका जंगलामध्ये फिरत असताना पुढे एक घर लागलेलं आहे आणि अर्जुन म्हणलं देवाला भूक लागली. मग भूक लागली म्हटल्यानंतर तो एका ग्रस्ताकडे गेलेला आहे. तिथे बरोबर जेवण मिळेल नाही. मग एका मोठा श्रीमंत माणसाचा वाडा पाहिला, बंगला पाहिला आणि त्या बंगल्यावरती गेले. बंगल्यावरती गेल्यानंतर त्याला सांगितलं ह्या मुलाला भूक लागली याला जरा अन्न द्याल का. तो मनुष्य बाहेर आला. त्याने अन्न दिलं नाही. अरे बावळाटांनो अरे एवढे मोठे लठ्ठे झाले म्हटले भुक्षाल भीक मागतात. तुम्हाला अन्न देणार नाही. 2 गाचंडे दिले हो त्यांना आणि आकलून दिलं. कृष्णाला गाचंडी दिली, अर्जुनाला दिली. आता अन्न तर मिळेलच नाही. भूक तर लागलेली आहे. मग एक घर पाहिलं. आजीमाय पाहिली. आजीमाय पाहिल्यानंतर सांगितलं आजीमाय या मुलाला भूक लागली जरा द्याल का अन्न. ती म्हणली वा 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 वा. मग तिने आपल्याकडे गाय असणारी गायचं दूध काढलं आणि मग सुंदरपैकी भाकरी बनवली आणि त्या अर्जुनाला जेव घातलं, कृष्णाला जेव घातलं. आता यांनी ज्या वेळेला त्या श्रीमंत माणसाने 2 गाचंड्या दिल्या होत्या ना तर श्रीकृष्णाने त्याला आशीर्वाद दिला की तुझी म्हणजे चौपट श्रीमंती वाढो असा त्यावेळेला त्यांनी आशीर्वाद दिला होता. आणि आता याला आशीर्वाद द्यावा ना म्हातारीला तर श्रीकृष्ण परमात्मा म्हणला तुझी गायच मरो म्हटले बा. आणि मग अर्जुनाचं डोकं सरलं का रे कृष्णा. त्या श्रीमंत माणसाने तू आपल्याला जेव घातलं त्याला आशीर्वाद दिला चौपट श्रीमंती हो आणि आता या म्हातारीची गाय मोरो म्हणतात. त्याचं कारण आहे म्हटले बा अरे या दुराचार्याला मी आशीर्वाद का दिला. अरे एवढा श्रीमंत असताना एका माणसाला जेव घालत नाही म्हणजे पाप निर्माण होईल. पापाकडे याची संपत्ती जाईल.
आणि पापामुळे याला अधोगतीला जावं लागेल. या म्हातारीला मी का म्हणजे हे दिलं असं, म्हणजे याची गाय का मरो, हिचं आयुष्य कमी राहिलंय, हिची वासना गायीत जाईल मरतानी, हिला पुन्हा जन्म घ्यावा लागेल, गाय मेल्यानंतर वासना माझ्यात राहील, म्हणून आशीर्वाद केला असा मी आणि बोललेलो आहे. सूत म्हणतात शौनकादिक ऋषो. अशा प्रकारे इंद्राचं आणि त्या वृत्रासुराचं युद्ध सुरू झालं. आता युद्ध सुरू झाल्यानंतर हा वृत्रासुर कशाने मरण, कोणालाही प्रश्न सुटेना. भगवान म्हणजे त्या अर्जुन म्हणतो देवा, इंद्र म्हणतो देवा, हा वृत्रासुर कशाने मरण. त्यावेळेला भगवान परमात्माने सांगितलं की ददीची नावाची ऋषी आहेत, या ददीच्या नावाच्या ऋषीकडे जुने आपले शस्त्र आहेत, त्या जुन्या शस्त्राने हा मारणार आहे. त्यावेळेला इंद्र म्हणलं देवा, हे ऋषी मारील ना आपल्याला त्याचं हाड मागितल्यानंतर. म्हणजे जुने शस्त्र आहेत ते त्यांनी त्या शस्त्राचं पीठ केलेलं आहे आणि त्या पीठ केल्यानंतर ते पिळून टाकलेलं आहे. त्यांच्या हाडाला लागलंय त्या ऋषीच्या, आणि त्यांच्या हाडाला लागल्यानंतर ते हाड जर आणले, कारण हाड का आणायचे, ते शस्त्राचं पीठ लागलेलं आहे म्हणून, आणि ते त्याचं शस्त्र तयार करायचं आणि शस्त्र हे त्याला वृत्रासुराच्या अंगावर टाकायचं. त्यावेळी इंद्र म्हटला देवा, अरे ऋषीला हाड मागितल्यानंतर ते जिवंत ठेवतील का, हा, कारण ते ऋषी आहे शाप देतील ना. नाही नाही म्हटले, ऋषी शाप देणार नाही, कारण उपाय जरी तुम्ही सांगितला पण अवघड आहे. हा वृत्रासुर मारण्याचा उपाय खरा आहे पण अवघड आहे. एक मनुष्य एका डॉक्टरकडे गेला, बऱ्याच दिवस झाले माझा रोग जात नाही म्हटले. डॉक्टर म्हणला किती दिवस झाले, 10 वर्ष झाले म्हटलं. मग डॉक्टर म्हणला मी रोग घालवतो म्हटले. काय हरकत नाही, तू असं कर म्हटले, एक ग्लास आण आणि त्या ग्लास मात्र सोन्याचा आण, आणि सोन्याचा ग्लास घ्यायचा, जंगलात जायचं आणि वाघिणीचं दूध काढायचं आणि ते वाघिणीचं दूध माझ्याकडे आणायचं, आणि त्या वाघिणीच्या दुधामध्ये मी औषध देणार आहे, तुझा रोग बरा होणार आहे. तू मनुष्य हुशार होतो, तो मला माझा रोग गेला, अरे अजून तुला औषध येईल नाही. म्हटले मी त्या वाघिणीकडे गेलो की रोग्यासह रोगाची निवृत्ती, म्हणजे वाघीण मला ठेवणारच नाही. तसं मी त्या ददीचीला हाड मागितल्यानंतर ददीची मला शाप देतील ना, म्हटले नाही देणार, जा. आणि मग इंद्र उठला आणि ददीचीकडे गेला, सांगितलं महाराज आमचे जुने शस्त्र द्या. जुने शस्त्र द्या कशा करता, वृत्रासुर नावाचा राक्षस मारायचा आहे. त्यावेळेला यांना दया आली. जगाच्या कल्याणा संतांचे होते, देह कष्टविते परोपकारे. आणि मग यांनी ते आपलं शरीर टाकले आणि सांगितलं मी गेल्यानंतर हाड तयार करा, जमा करा, आणि वृत्रासुराला मारला. आणि मग त्यांनी आपला देह सोडलेला आहे. मग इंद्राने हाड जमा केले, त्याचं वज्र बनवलं. पहा आता संतांचं महाराज इतकं शरीर चांगलं आहे की वृत्रासुर मारायचा, वृत्रासुराला युक्ती मारण्याची जर सांगितली नसती तर सगळ्या जगाला दुःख होत होतं. मग ते हाडाचं शस्त्र बनवलेलं आहे आणि वृत्रासुराच्या समोर आणल्यानंतर वृत्रासुर आहे राक्षस, पण त्या हाडामध्ये त्याला नारायण दिसत होता. पहा त्यावेळेला इतका आनंद झाला, वृत्रासुर इंद्रा हे वज्र माझ्या अंगावर टाक आणि माझा उद्धार कर. त्यावेळेला भगवान परमात्मा त्या इंद्र म्हणतो देवा हे तर राक्षस, याला वृत्ती. अरे म्हटलं पहिला याला मार. संतांचे चरण, संतांचे हाड, संतांची कोणतीही गोष्ट फार पवित्र असते आणि म्हणून ते हजर शस्त्र तयार केलेलं आहे. आणि भगवान परमात्मा म्हणतात हे वृत्रासुरा तुझी शेवटची इच्छा सांग काय ती. आता त्या हाडाच्या योगाने पाहिल्यानंतर याला सद्बुद्धी निर्माण झाली राक्षसाला. ममत्तम श्लोक जने सुशक्यं संसार चक्रे भमर्तस्व कर्मवी त्वन्मयात्मात्मजदारगे स्वासक्त चित्तस्य ननाथ भूया. हरिदासाची ये घरी मज उपजवा जन्मांतरी, मज उपजवा जन्मांतरी. मनसी काही मागा, मनसी काही मागा, हेची देगा पांडुरंगा,
हेची देगा पांडुरंगा मनसी काही मागा. थोडक्यात सांगायचं की वृत्रासुर हा गतप्राण झाला. जगाचं कल्याण झालं, त्याचंही कल्याण झालं. कारण इतके परोपकारी दधीची आहेत की स्वतःचे हाड दिले आणि जगाला अशा प्रकारचं तारलं. म्हणून जगाच्या कल्याणा संतांच्या उपधी जगावर उपकार आहे, संत महात्म्याचे देवावर उपकार आहे, संत महात्म्याचे जीवावर उपकार आहे. इथपर्यंत तुम्हाला मी आणि सख्य भक्ती सांगितली. सख्य भक्ती अशा प्रकारची इथपर्यंत सांगितली. आता आत्मभक्तीचा विचार आणि उद्या करू. म्हणून सर्वांनी एकदा भजन करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली.